सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी इंग्लिशचा बोर्ड पेपर 2026चा 27 फेब्रुवारी 2026ला होणार आहे. म्हणजे 27 फेब्रुवारीला होणाऱ्या इंग्लिशच्या बोर्ड पेपरसाठी तुमचा जर कंप्लीट स्टडी झालेला असेल किंवा नसेल, तुमचा थोडाफार स्टडी झाला असेल किंवा तुमचा अजिबात काहीच स्टडी झाला नसेल, तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे जे मार्क्स आहेत इंग्लिशच्या पेपरमध्ये, जेव्हा तुम्ही 27 फेब्रुवारीला इंग्लिशचा पेपर देण्यासाठी जाणार आहात बोर्ड सेंटरवरती, तर तुमच्या पेपर्समध्ये तुमचे जे मार्क्स आहेत ते 100% मी गॅरंटीड सांगतो ते इथं वाढणार आहेत. का वाढणार आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, कारण की मी जे तुम्हाला सांगणार आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि एवढं इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ते फॉलो केलं तर मी गॅरंटी घेऊ शकतो की तुम्हाला जे मार्क्स आहेत ना इंग्लिशच्या पेपरमध्ये ते 100% चांगले मार्क्स इथं मिळणार आहेत. ओके, पहा, आता तुम्ही जे व्हिडिओ पाहत आहेत ना, काही जण असे विद्यार्थी आहेत की त्यांचा पूर्ण कंप्लीट इथं स्टडी झालेला आहे. ओके, कंप्लीट त्यांचा स्टडी आहे. आता कंप्लीट म्हणजेच काय की बा त्यांनी रेग्युलर स्टडी केलेला आहे त्यांच्या शाळेमध्ये, नोट्स क्लासेसमध्ये, नोट्स वगैरे मधून, है ना. बट इम्पॉर्टंट काय की हा शेवटचा टाइम आहे. शेवटच्या टाइमामध्ये काही अशी इम्पॉर्टंट गोष्टी असतात जे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. कारण की तुम्ही पहिल्यांदा एक तर बोर्ड एक्झाम देण्यासाठी चालले आहेत, है ना, आणि इंग्लिशचा पेपर तुम्हाला 3 तासामध्ये 80 मार्काचा सोडवायचा असतो. म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ पाहणे गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे मार्क्स इथं कट होणार नाही आहेत. ठीक आहे ना. त्यानंतर ज्यांचा काही स्टडी झाला नाही आहे किंवा थोडाफार स्टडी झाला आहे त्यांच्यासाठी तर मोस्ट इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होणार आहे. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट IMP हा व्हिडिओ आहे. कारण की तुम्ही जर शेवटच्या वेळेमध्ये काहीच अभ्यास नाही आहे, आता थोडाफार तुमच्याकडे दिवस काही शिल्लक असतील, तुम्ही हा व्हिडिओ कधी बघत आहे मला माहिती नाही आहे. आता हा व्हिडिओ बनवत आहे तेव्हापासून जवळपास तुमच्याकडे 2 महिने बाकी आहेत. बट मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही हा व्हिडिओ 1 महिना बाकी असेल, 15 दिवस, 7 ते 8 दिवस किंवा 2 ते 3 दिवस जरी बाकी असतील, अगोदरच्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तरी तुमच्यासाठी हा मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. कारण की तेवढ्या दिवसामध्ये कमी टाईमामध्ये चांगले मार्क्स कसे घ्यायचे हाच हा व्हिडिओ आहे, जेणेकरून तुम्हाला इथं मार्क्स मिळतील इंग्लिशच्या पेपरमध्ये 10वीच्या. ठीक आहे, तर चला आपण इथं पाहूया. ठीक आहे, तर मी तुम्हाला जे गोष्टी सांगणार आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा, हा व्हिडिओ ना थोडा मोठा होणार आहे. मला माहिती आहे मोठा होणार आहे व्हिडिओ, ठीक आहे ना. मला माहिती नाही किती मिनिटाचा व्हिडिओ वगैरे होणार आहे, बस मी जस्ट रेकॉर्ड करत आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, आता काही गोष्टी सांगतो ते तेवढं लक्षपूर्वक ऐका. पहा, एक तर हा व्हिडिओ मी पहिल्यांदा असा बनवत नाहीये. ठीक आहे, दरवर्षी म्हणजे जवळपास 4 वर्ष झाले विद्यार्थ्यांना मी गायडन्स देतो अशाच टाईपचा, जेव्हा शेवटचा वेळ असते बोर्ड एक्झामचा त्यावेळेस. ठीक आहे ना. तर इंग्लिशच्या पेपरसाठी जवळपास 4 वर्ष झाले मी विद्यार्थ्यांना जे सांगत आलेल्या गोष्टी, तर विद्यार्थी ते फॉलो करतात. आणि जेव्हा बोर्डचा पेपर होते इंग्लिशचा, मराठीचा किंवा बाकी सब्जेक्टचा, मी जे सांगतो ते फॉलो केल्यानंतर पेपर झाल्यानंतर विद्यार्थी कॉमेंट्समध्ये सांगतात, पुढच्या पेपरचा जेव्हा मी व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये सांगतात की दादा तुम्ही जसं सांगितलं आम्ही तसंच फॉलो केलं आणि आम्हाला चांगले मार्क्स मिळाले. ज्यांना पासिंगची गॅरंटी नव्हती ते पास झाले विद्यार्थी मित्रांनो, असं मी त्यांना सांगत असतो, ते फॉलो करतात, है ना. असे 4 वर्ष झाले म्हणजे पहा, एक्सपिरियन्स खूप आहे मला. बस मी तुम्हाला जे सांगतो विश्वास ठेवा, तुम्हाला 100% गॅरंटीड सांगतो चांगले मार्क्स इथे इंग्लिशच्या पेपरमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तर एक्सपिरियन्स तर आहेत. ठीक आहे, आता महत्त्वाचं काय जे मी तुम्हाला सांगत आहे, पहा, दरवर्षी विद्यार्थी जेव्हा इंग्लिशचा पेपर वगैरे असतो तर हा अशा टाईपचे जे व्हिडिओ बनवतो त्याला जवळपास 2 ते 2.5 लाख विद्यार्थी पाहतात. म्हणजे एवढे त्याला काय येतात, व्ह्यूज येतात. ठीक आहे ना, 200K, ठीक आहे ना, अशा टाईपचे त्याला व्ह्यूज येतात, 200K 250K अशी व्ह्यूज येतात. बट यावर्षी एक इम्पॉर्टंट, एक मोठं टार्गेट आपण ठेवूया, ते म्हणजेच की पहा, 10वीचे विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात इथं बोर्ड एक्झामसाठी जात असतात, है ना. जवळपास 15 लाख विद्यार्थी, 15 ते 16 लाख विद्यार्थी असतील जे 10वीची बोर्ड एक्झाम देण्यासाठी जातात. म्हणजे इंग्लिशचा पेपर देण्यासाठी सुद्धा एवढे विद्यार्थी जातील, है ना. मग पहा, आपला व्हिडिओ किती जणांपर्यंत पोहोचायला पाहिजे तुम्हाला असं वाटते? दरवर्षी 2 ते 2.5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते, एवढे व्ह्यूज येतात. पण माझं टार्गेट आहे हा व्हिडिओ जर तुम्ही 1 मिलियन म्हणजेच किती, 10 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे 1000K, ठीक आहे ना. 10 लाख विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. का? कारण की तेवढ्या विद्यार्थ्यांना गरज आहे. ठीक आहे ना. आता हे गोष्ट कोण करू शकते पॉसिबल? हे फक्त तुम्ही करू शकता, जे तुम्ही व्हिडिओ पाहतात. तुम्हाला काय करायचं आहे, लक्षपूर्वक ऐका, काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगत आहे. सगळ्यात पहिले एक गोष्ट करायची आहे, व्हिडिओला तुम्ही सध्याच लाईक करून ठेवा. ठीक आहे. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. कुठं शेअर करा? तुमच्या सगळ्या मित्रांना व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती, टेलिग्रामवरती जे ग्रुप्स असतील किंवा पर्सनली त्यांना हा तुम्ही शेअर करा. एवढी रिक्वेस्ट आहे माझी. ठीक आहे ना. कारण की जर तुम्ही शेअर कराल तर पुढच्या पेपरचे व्हिडिओ एवढे चांगले मी तुम्हाला देणार आहे ना,
बेस्ट व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्ही 100% चांगले मार्क्स इथे घेऊ शकता 10वी मध्ये, ठीक आहे ना. तर शेअर तुम्हाला करायचा आहे. थर्ड गोष्ट म्हणजे मला कॉमेंट्स करायचं आहे, ठीक आहे. काय कॉमेंट्स करायचं आहे, एक कॉमेंट करायची आहे तुम्हाला, ते म्हणजेच की 10th इंग्लिश असं कॉमेंट्स करा. जेव्हा तुम्ही कॉमेंट्स कराल मी समजून जाल की तुम्ही या गोष्टी केल्या, तुम्ही शेअर केला व्हिडिओ, तुम्ही लाईक केला व्हिडिओ, ठीक आहे ना. आणि कॉमेंट केल्यानंतर तुम्ही मला ते समजून जाणार आहे, ठीक आहे. म्हणून 10th इंग्लिश अशी सगळ्यांनी लगेच कॉमेंट करा, ठीक आहे. आता पहा, हे टाइमपास नाही आहे तुमचं, हे तुमच्यासाठी एक काय आहे, एक मी सेटअप बनवत आहे की जेणेकरून तुम्हाला इथं सर्व गोष्टी तुम्ही कॉन्सन्ट्रेट व्हाल, तुम्ही फोकस व्हाल इंग्लिशच्या पेपरसाठी सध्याला जेवढा वेळ आहे तुमच्याकडे त्या वेळेमध्ये, ठीक आहे ना. टाइमपास नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक राहिली, ते म्हणजे सबस्क्राईब, आहे ना. तुम्ही जेवढं सबस्क्राईब कराल विद्यार्थी मित्रांनो, एवढं भारी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे मी, एवढं चांगल्या पद्धतीचं समजून सांगणार आहे, तुम्हाला कोणीच सांगणार नाही. मी इथं म्हणजे सांगतो, गॅरंटी घेतो स्वतःचीच, की या वेळेला टॉप कंटेंट म्हणजे जेव्हा महाराष्ट्रामधून, ठीक आहे, पूर्ण महाराष्ट्रामधून असं तुम्हाला कोणीच सांगणार नाही, ठीक आहे ना. सांगितलं तर त्याचा व्हिडिओ मला शेअर करा, बट मी जे सांगतो तुम्हाला तसं कोणीच सांगणार नाही आहे, कारण की माझा एक्सपिरियन्स आहे स्वतःचा 4 वर्षाचा आणि ह्या 5व्या वर्ष आहे जे तुम्हाला मी इथं सांगत आहे. म्हणून सबस्क्राईब करून इथं 100% ठेवा. आता लगेच सबस्क्राईब करा, प्रत्येकाने सबस्क्राईब करा फ्रीमध्ये, ठीक आहे. तर चला आपण इथं डायरेक्टली टॉपिककडे येऊया. इंग्लिशच्या पेपरमध्ये आपल्याला चांगले मार्क्स घ्यायचे आहेत, कमी वेळेमध्ये चांगला अभ्यास करून किंवा जी स्ट्रॅटेजी आहे ती यूज करून, ठीक आहे. कमी वेळेत चांगले मार्क्स घ्यायचे, ठीक आहे. पहा, काही पॉईंट्स त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर कोणते पॉईंट्स आहेत पहा. आता पहिली गोष्ट, तुम्हाला कोणत्याही पेपरचा पेपर देण्यासाठी तुम्हाला जायचं आहे किंवा शेवटच्या वेळेमध्ये काही अशी गोष्टी करायच्या आहेत, तर त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट असते ते म्हणजेच की कोणत्याही पेपरचा पेपर पॅटर्न समजून घेणे. पेपर पॅटर्न तुम्हाला समजणे, कसा आहे बा पेपर पॅटर्न हे माहिती असणे गरजेचं असते. तर पेपर पॅटर्न सगळ्यात पहिला पॉईंट आपण बघूया 10वी इंग्लिशच्या बोर्ड पेपरचा. आता तुम्ही पेपर द्यायला चालले पण तुम्हाला पेपर पॅटर्नच माहीत नाही आहे, कसा पेपर येणार आहे हे माहीतच नाही ना. पण जर तुम्हाला अगोदरच समजलं पेपर कसा येणार आहे, कशा टाईपचा येणार आहे, कोणते क्वेश्चन येणार आहेत, हे तुम्हाला अगोदरच माहीत पडलं तर पेपर तर इझी जाईल ना तुम्हाला. म्हणून पेपर पॅटर्न पहिला पॉईंट आपण इथं पाहूया, ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजेच की फिक्स क्वेश्चन्स. हा, यामध्ये कोणते फिक्स क्वेश्चन्स राहतात, जवळपास मी सांगतो 50 मार्काचे, 80 पैकी जवळपास 50 मार्काचे फिक्सवाले क्वेश्चन तुमचे इथं राहतात इंग्लिशच्या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो, जे की तुम्ही इझिली कमी वेळेमध्ये त्याचा अभ्यास करून चांगले मार्क्स घेऊ शकता. जेवढा सुद्धा वेळ आहे ना तुमच्याकडे आतापासून, त्या वेळेमध्ये 50 मार्क तर तुम्ही इझिली घेऊ शकता. फिक्स क्वेश्चन तुम्हाला मी सांगणार आहे याच पेपरमध्ये कोणते आहेत ते, ठीक आहे. तर आपण पाहूया, ते झाली. आता थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, जे तुम्ही हे 2 गोष्टी फॉलो केल्या ठीक आहे, बट तिसरी गोष्ट फॉलो नाही केली तर तुम्हाला इथं मार्क्स कमी राहू शकतात. का? कारण की तुम्ही अभ्यास वगैरे सगळं काही करून गेले, बट तिसरी गोष्ट फॉलो नाही केली, ते म्हणजेच की टाईम मॅनेजमेंट. 3 तासामध्ये तुम्हाला 80 मार्काचा पेपर सोडवायचा असतो, सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून, आणि तुम्ही पहिल्यांदा जातात बोर्ड एक्झामला, म्हणून ते एक वेगळं एन्व्हायरमेंट असते, बट त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. जे मी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट सांगणार आहे ना, एकदम बेस्ट टाईम मॅनेजमेंट सांगणार आहे, जे फॉलो करून तुम्ही 100% इंग्लिशचा पेपर एकदम सोडून या, ठीक आहे. 3 तासामध्ये पूर्ण कंप्लीट पेपर, ठीक आहे. तर चला आपण इथं पाहूया. तर पहिल्या पॉईंटकडे आपण येऊया, ते म्हणजेच की आपला पेपर पॅटर्न सगळ्यात पहिले आपण इथं पाहूया 10वी इंग्लिशच्या ओके बोर्डाने सांगितलेला, ठीक आहे. तर पहा, तर तुम्हाला टोटल 3 तास असतात. 3 तासामध्ये टोटल 80 मार्काचा पेपर तुम्हाला सोडवायचा असतो. जे 20 मार्क्स असतात ते तुम्हाला तुमच्या शाळेमधून दिले जातात. व्हायवा, तोंडी परीक्षा होते, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन जे असेल ते होते आणि 20 मार्क तुम्हाला इथं दिले जातात, ठीक आहे. आता पहा, पेपर पॅटर्न पाहूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इंग्लिशच्या पेपरमध्ये सेक्शन 1 येते. सेक्शन 1 मध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1A येतो, डू ॲज डायरेक्ट. या डू ॲज डायरेक्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला अटेम्प्ट आणि फोर कोणते 4 क्वेश्चन सोडवायचे असतात टोटल 8 मार्कसाठी, ठीक आहे. आता पहा, हे जे मी तुम्हाला पेपर पॅटर्न सांगत आहे ना, लक्षात ठेवा, असाच पेपर येणार आहे, यामध्ये काही बदल होणार नाही आहे. आता तुम्हाला डू ॲज डायरेक्ट म्हटलं मी, तर पहिला क्वेश्चन डू ॲज डायरेक्टचाच असणार आहे. त्याच्यामध्ये डू ॲज डायरेक्टचेच क्वेश्चन असणार आहेत. अटेम्प्ट आणि फोर कोणतेही 4 सोडवा, तर कोणतेही 4च तुम्हाला सोडवावे लागणार आहेत. असाच क्वेश्चन असणार आहे टोटल 8 मार्कसाठी, ठीक आहे. समजलं तुम्हाला. मग यामध्ये डू ॲज डायरेक्टचे तुम्हाला 4 क्वेश्चन बघायला कोणते 4 क्वेश्चन सोडवावे लागतात पाहू शकता. 1, 2, 3, 4 अँड हे जे 5 क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत, 6 क्वेश्चन तुम्हाला टोटल दिलेले आहेत. तर हे 6 क्वेश्चन पैकी 4 सोडवायचे असतात 8 मार्क्ससाठी, ठीक आहे. सध्या मी वरती तुम्हाला सांगत आहे, पण पुढे तुम्हाला थोडे डिटेलमध्ये सांगतो म्हणजे तुम्हाला इथं समजून जाईल, ठीक आहे. सध्या पेपर पॅटर्न मी तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे. बी नंबरचा सुद्धा यामध्ये डू ॲज डायरेक्ट म्हणजे ग्रामरचे जे क्वेश्चन राहतात ना, ते डू ॲज डायरेक्टमध्ये तुम्हाला विचारले जातात. तर पहा, अटेम्प्ट आणि 1 कोणते एक सोडवायचा असतो. 2 क्वेश्चन तुम्हाला दिलेले असतात आणि 2 मार्क्ससाठी यामध्ये
विचारतात. ठीक आहे. तर पहिला सेक्शन आपला इथं संपलेला आहे. म्हणजेच काय की टोटल 10 मार्क्ससाठी आपल्याला 2 क्वेश्चन लँग्वेज स्टडी या सेक्शनमध्ये विचारतात. त्यानंतर नेक्स्ट सेक्शन आहे तुमचा टेक्स्च्युअल पॅसेजेस. टेक्स्च्युअल पॅसेजेस म्हणजेच काय की तुमचं जे टेक्स्टबुक आहे 10वी इंग्लिशचं, तर त्यामधून तुम्हाला एक पॅसेज येणार आहे. त्या पॅसेजवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर पहा यामध्ये क्वेश्चन नंबर 2A येतो. ते म्हणजेच की जो पॅसेज तुम्हाला दिलेला आहे त्या पॅसेजवरती टोटल किती 10 मार्क्ससाठी एका पॅसेजवरती तुमच्या पुस्तकामधून या क्वेश्चन पेपरमध्ये येतो. तो 10 मार्क्ससाठी क्वेश्चन त्यामध्ये विचारले जातात. तर यामध्ये पहा क्वेश्चन A1 आहे, त्यानंतर A2, A3, A4 आणि A5 असे 5 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क A5 पर्यंत, जे की तुम्हाला तुमचा हा जो पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला आहे या पॅरेग्राफमधून तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर शोधून लिहावे लागतात. प्रत्येकाला 2 मार्क असे 10 मार्कसाठी सेक्शन 2 मधला पॅसेजेसमधला पहिला क्वेश्चन. त्यानंतर याच सेक्शनमध्ये बी क्वेश्चन येतो. ते म्हणजेच की पुन्हा एक दुसरा पॅरेग्राफ इथं दिला जातो. या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला पुन्हा त्याच टाईपचे क्वेश्चन टोटल 10 मार्क्ससाठी. ओके पहा B1 आहे, त्यानंतर B2 आहे, ओके B3 आहे, B4 आहे आणि B5 आहे. असे 5 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात आणि 5 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहावे लागतात. प्रत्येकाला 2 मार्क आणि हे 5ही क्वेश्चन तुम्हाला या सेक्शन पॅरेग्राफमधून शोधून लिहावे लागतात. ठीक आहे. आता 5 क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन राहतो फक्त तुम्हाला, तो म्हणजेच की पर्सनल रिस्पॉन्स. ओके, पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमत, स्वतःचं मत लिहायचं असते यामध्ये. हा थोडाफार वेगळा राहतो. म्हणजे होऊ शकते की बा तुम्हाला जो पॅरेग्राफ दिलेला आहे त्या रिलेटेड तुम्हाला विचारल्या जाते किंवा थोडाफार एक वेगळा सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तो म्हणजेच की पर्सनल रिस्पॉन्स. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 3, नेक्स्ट सेक्शन 3 पोएट्री. पोएट्री म्हणजेच काय, पोयम. जे तुमचे पोयम दिलेले आहेत तुमच्या इंग्लिशच्या टेक्स्टबुकमध्ये ते तुम्हाला विचारतात पोएट्रीमध्ये. ठीक आहे. तर यामध्ये पहा तुम्हाला क्वेश्चन 3A असतो. क्वेश्चन 3A मध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच काय की तुमची पोयम तुम्हाला दिलेली असते या सेक्शनमध्ये. पोयममध्ये जेव्हा तुम्हाला देतात तर 5 मार्क्ससाठी या पोयमवरती तुम्हाला क्वेश्चन 3A मध्ये क्वेश्चन विचारतात. यामध्ये सुद्धा सेम तुम्हाला A1, ओके, त्यानंतर पहा A1 झाला, A2 झाला, 2 मार्क्ससाठी विचारतात आणि A3 झाला तो एका मार्कासाठी विचारतात. असे टोटल 5 मार्क्ससाठी तुम्हाला हे क्वेश्चन विचारतात तुमच्या पोयमच्या सेक्शनमध्ये पहिल्या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, 5 मार्क्ससाठी झालं. त्यानंतर याच पोएट्री सेक्शनमध्ये तुम्हाला बी क्वेश्चन येतो. तो म्हणजेच की स्पेशल हा क्वेश्चन फिक्स असतो. तो म्हणजे ॲप्रिसिएशन ऑफ पोयम. 5 मार्क्ससाठी हा एकच क्वेश्चन विचारला जातो. एक पोयम तुम्हाला दिली जाते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे पोयम असते ते, आणि पोयमवरती तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं असते. ॲप्रिसिएशन म्हणजेच काय की ॲप्रिसिएशन लिहिण्याचा हा फॉर्मॅट आहे. तुम्हाला बघा इथं डायरेक्टली देतात की हा फॉर्मॅट आहे, तुम्ही लिहा. जसं की टायटल काय आहे पोयमचं, नेम ऑफ द पोएटचं नेम काय पहा इथंच दिलेलं आहे पोयममध्ये. त्यानंतर रायमिंग स्कीम कोणती आहे याची, फिगर ऑफ स्पीच कोणता आहे, थीम, सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम काय आहे, हे तुम्हाला फॉर्मॅट आहे लिहिण्याचा ॲप्रिसिएशन ऑफ पोयम. तर हे तुम्हाला राहते क्वेश्चन. ओके. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे टोटल पाहू शकता 10 मार्क्ससाठी तुम्हाला सेक्शन 3 येतो तुमचा पोएट्रीचा. त्यानंतर सेक्शन 4 येतो तुम्हाला यामध्ये नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेस. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजेच काय की जे तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेज असतात तुमच्या पुस्तकामधले, तर ते नाही. नॉन टेक्स्च्युअल म्हणजे तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचं एखादं इंग्लिशचं बुक असते है ना, तर त्या बुकमधून तुम्हाला विचारतात. आता कोणतं बुक आहे ते काय कोणालाच माहीत नाही आहे, बट त्या बुकमधून एखाद्या विचारतात जे नॉन टेक्स्च्युअल तुम्हाला वरती पॅसेज असतो. ठीक आहे. यामध्ये 5 सेम तुम्हाला क्वेश्चन नंबर 4A असतो. यामध्ये तुम्हाला 10 मार्क्ससाठी टोटल 5 क्वेश्चन विचारतात जो पॅरेग्राफ देतात तुम्हाला त्यामधून. जसं की यामध्ये पहा तुम्हाला विचारतात A1 क्वेश्चन आहे. ओके, A1 झाला क्वेश्चन. हा बघा पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर A2 आहे, पाहू शकता A2 आहे आणि A3 आहे. ठीक आहे ना, याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर A4 आहे. A4 तुम्हाला दिल्या जातं डू ॲज डायरेक्टसाठी. डू ॲज डायरेक्ट म्हणजे थोडा ग्रामॅटिक इथं पोर्शन येतो. त्यानंतर A5. ठीक आहे. असे 5 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात या पॅरेग्राफशी रिलेटेड. A5 नेहमी इथं पर्सनल रिस्पॉन्स असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला याचमध्ये एक सेकंड क्वेश्चन येतो, मोस्ट इम्पॉर्टंट फिक्सवाला क्वेश्चन राहतो. तो म्हणजेच की समरी रायटिंग. एकच क्वेश्चन दिला जातो 5 मार्क्ससाठी. फिक्स आहे समरी रायटिंगचा टोटल 5 मार्क्ससाठी. जो तुम्हाला वरती पॅरेग्राफ दिलेला आहे नॉन टेक्स्च्युअल, या सेक्शनमधला नॉन टेक्स्च्युअल जो पॅसेज दिलेला आहे एक, त्याच्यावरती तुम्हाला समरी लिहायची असते, समरी रायटिंग. आता समरी रायटिंग म्हणजेच काय पुढे मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा तुम्हाला एक लास्टचा सेक्शन 5 येते नेक्स्टवाला, तो म्हणजेच की रायटिंग स्किल्स.
रायटिंग स्किलचा सेक्शन येते पहा, याच्यामध्ये कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात आणि हा सेक्शन मोस्ट इम्पॉर्टंट मानला जाते तुमच्या बोर्ड एक्झामसाठी इंग्लिशच्या पेपरमध्ये. त्यामध्ये पहा क्वेश्चन 5 येतो तुम्हाला क्वेश्चन 5A लेटर रायटिंग. 2 टाईपचे लेटर देतात. ओके, A1 किंवा A2. दोनपैकी एक सोडवायचा असतो, डू एनी वन. एक असतो फॉर्मल लेटर आणि एक असतो इनफॉर्मल लेटर. पाहू शकता, एक असतो फॉर्मल लेटर आणि एक इनफॉर्मल. ऑरमध्ये असतो, कोणते एक सोडवायचा असतो 5 मार्कसाठी. ठीक आहे. त्यानंतर याच सेक्शनमध्ये तुम्हाला बी क्वेश्चन येतो. त्यामध्ये B1 और B2 कोणते एक क्वेश्चन सोडवायचा असतो. यामध्ये पाहू शकता 5 मार्कसाठी कोणते एक क्वेश्चन सोडवा. एक तर डायलॉग रायटिंग तुम्हाला हा क्वेश्चन येतो. ठीक आहे. किंवा ऑरमध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग अ स्पीच, ऑरमध्ये ड्राफ्टिंग अ स्पीच येतो. कोणते एक सोडवायचा, डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच. 5 मार्क्ससाठी तुम्हाला बी मध्ये क्वेश्चन विचारतात, B1 और B2. ओके. त्यानंतर याचमध्ये क्वेश्चन 6 येतो, 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर सुद्धा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारतात. यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 क्वेश्चन विचारतात, कोणते एक सोडवायचा असतो. तो म्हणजे स्किप एक विचारतात तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल. ओके. त्यानंतर तुम्हाला विचारतात व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता हे नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजेच काय हे पुढे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. कोणते एक सोडवायचा असतो, व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल. ओके. कोणते एक सोडवायचा असतो, 5 मार्क्ससाठी असते. ठीक आहे. त्यानंतर पुढे पहा, याच सेक्शनमध्ये तुम्हाला बी क्वेश्चन असतो 6 मध्ये, एक्सपांड द थीम. एक्सपांड द थीम मध्ये सुद्धा तुम्हाला कोणते एक क्वेश्चन सोडवायचा असतो, B1 और B2. ओके. B1 म्हणजे तुमचा असतो न्यूज रिपोर्ट. ओके. आणि त्यानंतर B2 पहा, B2 असतो तुमचा डेव्हलपर स्टोरी. ठीक आहे ना, इथं दिलं आहे पहा, B2 तुमचा असतो डेव्हलपर स्टोरी. B1 सोडवा किंवा B2 सोडवा, तुम्हाला डेव्हलपर स्टोरी. ठीक आहे ना. 5 मार्क्ससाठी तुम्हाला हा क्वेश्चन विचारतात, दोनपैकी एक सोडवा. म्हणजे ऑर मध्ये तुम्हाला इथं आहे. त्यानंतर तुम्हाला लास्टचा सेक्शन असते यामध्ये, तो म्हणजे की स्किल डेव्हलपमेंट. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंटमध्ये सिंपल सांगतो तुम्हाला, यामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन देतात. ओके. पहिला असतो क्वेश्चन 7A, त्यानंतर B, त्यानंतर C. ठीक आहे. आता यामध्ये सिंपल आहे, तुम्हाला ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स. काही शब्द देतात, ते शब्द तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये, म्हणजे आपली जी मातृभाषा आहे मराठी, त्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचे असतात. त्यानंतर बी क्वेश्चनमध्ये तुम्हाला सेंटेन्स देतात, ते सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. एनी 2 कोणतेही 2 सोडवायचे असतात 4 पैकी. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एनी 4 6 पैकी कोणती 4 ट्रान्सलेट करायचे असतात. त्यानंतर थर्ड सी मध्ये तुम्हाला एनी 1 कोणताही एक सोडवायचे असतो तुम्हाला. ठीक आहे ना. 2 पैकी एक, म्हणजे हे लास्टवाला तुम्हाला प्रोव्हर्ब म्हणजे आयडियम्स तुम्हाला दिलेले असतात. ठीक आहे ना. तर असं तुम्हाला हे सेक्शन 6 तुम्हाला 5 मार्क्ससाठी दिलेला असतो. ओके. हा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन, 2 मार्क्ससाठी, हा 1 मार्क्ससाठी, असे 5 मार्क्ससाठी तुम्हाला हे दिलं असतं. तर आता इथं आपला पेपर पॅटर्न आपण पाहिलेला आहे, पूर्ण संपलेला आहे इथं. ठीक आहे ना. हे बघा, स्किल डेव्हलपमेंटचा आपण पाहिलेला आहे. तर असं तुम्हाला टोटल 80 मार्काचा हा पेपर पॅटर्न बोर्डाचा ऑफिशियल आहे, जो की अशाच टाईपचा तुम्हाला येणार आहे, पूर्ण पेपर 80 मार्काचा. तर पेपर पॅटर्न आपण आता पाहिलेला आहे. ओके. पेपर पॅटर्न आपण आता पाहिलेला आहे. आता सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट जे मी तुम्हाला सांगितली होती, ते म्हणजेच की फिक्स क्वेश्चन. हा, जे फिक्स क्वेश्चन राहतात, जे इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्हाला दरवर्षी रिपीट होतात. म्हणजे कारण की पहा, आता पेपर पॅटर्न आपण पाहिला, पेपर पॅटर्न तर चेंज होणार नाही आहे ना, पेपर पॅटर्न सेम राहणार आहे. आता पेपर पॅटर्न सेम राहणार आहे, म्हणजे त्यामधले जे क्वेश्चनचे टाईप्स असतात ते सुद्धा इथं चेंज होत नाहीत. तर असे तुम्हाला जवळपास इंग्लिशच्या पेपरमध्ये 50 मार्क्सचे 80 पैकी फिक्सवाले क्वेश्चनचे टाईप राहतात. हा, याच्यामध्ये बदल होत नाही. दरवर्षी अशाच क्वेश्चनचे टाईप रिपीट होतात, त्यामध्ये बदल होत नाही. ते मी तुम्हाला इथं सांगतो, लक्षपूर्वक ऐका. 50 मार्क्सचे क्वेश्चन जे राहतात, फिक्स क्वेश्चनचे टाईप्स, ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ओके. तुम्ही ते पहा आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय करायचं आहे, फक्त पाहून नाही चालणार, तुम्हाला काय करायचं आहे फिक्स क्वेश्चनच्या टाईप्समध्ये ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे. म्हणून तुम्ही जे सांगत आहे पहा, त्यानंतर काय करायचं ते सुद्धा सांगणार. ठीक आहे. तर पहा, सगळ्यात पहिले तुम्हाला जो सेक्शन राहते, हा जो सेक्शन आहे तुम्हाला लँग्वेज स्टडी. ठीक आहे ना. लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला जे पहिले क्वेश्चन राहतो, तो म्हणजेच की पहिला क्वेश्चन. ओके. यामध्ये पहा, अटेम्प्ट आणि 4 असतात. कोणती 4 क्वेश्चन सोडवायचे असतात, 8 मार्क्ससाठी असतात. ठीक आहे. आता यामध्ये पहा, हे जे क्वेश्चनचे टाईप आहेत ते फिक्स राहतात, यामध्ये बदल होत नाही. जसं की पहा, यामध्ये पहिला राहतो क्वेश्चन, तो म्हणजेच की तुम्हाला काही शब्द दिलेले असतात. पहा, 1 2 3 4, आणि या शब्दामध्ये तुम्हाला एक लेटर मिसिंग असते. पहा, एक लेटर मिसिंग असते. जसं पहा, तुम्हाला हा शब्द दिला आहे, इथं काय दिलं आहे, TH लेटर मिसिंग आहे आणि NK. आता इथं काय असू शकते तुम्हाला वाटते, TH
लेटर मिसिंग आहे आणि एन के. आता तुम्ही जर रेग्युलर स्टडी करणारे असाल किंवा थोडंफार जरी इंग्लिशचा माहिती असेल तुम्हाला, तर सिम्पल वर्ड आहे THINK म्हणजे थिंक आहे ना. त्यानंतर तुम्हाला दिला असते तो म्हणजेच की स्वीट. ओके, SWEE हा शब्द दिला आहे. आता पुढचा लेटर काय येईल तुम्हाला काय वाटतं? टी येणार ना, स्वीट. एवढं तुम्हाला नॉलेज तर असायलाच पाहिजे, ठीक आहे ना. WO डॅश आहे आणि LD, मग इथं काय असायला पाहिजे? WOR इथं लेटर येणार आहे आणि LD. त्यानंतर HE-RT इथं काय लेटर येणार आहे? HEART म्हणजे हार्ट. म्हणजे तुम्हाला काय असते की असे शब्द देतात आणि त्यामध्ये लेटर मिसिंग असते आणि हा दरवर्षी अशा टाईपचा क्वेश्चन येतो. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आता इंग्लिशचे जे शब्द राहतात ना, तर त्याच्यावरती जास्त फोकस करायचं आहे. म्हणजे जेवढं तुम्ही रीडिंग कराल, ठीक आहे ना, रीडिंग मोस्ट इम्पॉर्टंट. जेवढं तुम्ही रीडिंग कराल इंग्लिशचं, रीडिंग तुमचं पॅरेग्राफ, तुमचं पोयम जे असेल तुमचं इंग्लिशमधलं 10वीचं, जेवढं जास्त रीडिंग कराल तेवढं तुम्हाला हे माहिती होणार, तेवढं तुम्हाला जास्त विचार येईल की हा शब्द आहे, हे लेटर असणार आहे. रीडिंग कराल, रायटिंग कराल, तेव्हाच तुम्हाला हे पॉसिबल आहे, ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन पण सांगितलं आणि त्याचं सोल्युशन पण तुम्हाला मी सांगितलं, ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन येतो. सेकंड क्वेश्चन कसा येतो की पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजेच काय की जे अल्फाबेटिकल ऑर्डर आहे आपली, ओके, ABCD Z पर्यंत, तर तुम्हाला असं अल्फाबेटिकल ऑर्डर कशी असते, पहिले A येतो, नंतर B येतो, नंतर C येतो, नंतर D येतो. जे वर्ड्स तुम्हाला इथं देतील, शब्द देतील, ते शब्द तुम्हाला त्यानुसार लावायचे आहेत, है ना. तर समजा पहिले कोणता येणार याच्यामध्ये? प्रोग्रेस, टीचर, होमवर्क आणि अँसर. पहिले येणार तुमचा अँसर. म्हणजे तुम्ही काय लिहाल पहिले अँसरमध्ये, म्हणजे अँसरमध्ये काय लिहाल? पहिला शब्द अँसर, ठीक आहे. त्यानंतर दुसरा शब्द कोणता लिहाल तुम्ही? तर कोणता येते? टी. टी हा 20 नंबरला येतो, P हा 16 नंबरला येतो, H हा लवकर येतो, है ना, H हा 8 नंबरला येतो. तर म्हणजे अँसर नंतर काय लिहाल तुम्ही? होमवर्क लिहाल. त्यानंतर काय लिहाल? तुम्ही लिहाल प्रोग्रेस. त्यानंतर लास्टला तुम्ही लिहाल टीचर. म्हणजेच पहा, अशी तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावावे लागतात, ठीक आहे ना. असे 2 मार्क्ससाठी तुम्हाला असे 2 म्हणजे 2 क्वेश्चन देतील शब्दामधले, ते तुम्हाला इथं लावायचे असतात. हे सुद्धा फिक्स आहे. असे तुम्हाला अल्फाबेटिकल लावावा असा तुम्हाला क्वेश्चन विचारतात. त्यानंतर तुम्हाला तिसरा क्वेश्चन येतो, पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएट द फॉलोइंग म्हणजेच काय की तुम्हाला शब्द दिला आहे, जसं की व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. म्हणजेच काय की तुम्हाला एक वाक्य दिलं आहे, त्याला तुम्हाला बघा तुम्हाला काहीच दिलं नाही आहे, काहीच म्हणजेच काय पंक्च्युएट केलेलं नाही आहे. म्हणजे असं कॉमा नाही आहे, फुल स्टॉप नाही आहे, एक्सक्लेमेटरी मार्क्स नाही आहे किंवा असं कोणतंच तुम्हाला चिन्ह दिसत नाही आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला याच्यामध्ये चिन्ह जोडावे लागतात किंवा क्वेश्चन मार्क कुठे येणार आहे, एक्सक्लेमेटरी मार्क्स कुठे येणार आहे, फुल स्टॉप कुठे येणार आहे, कॉमा कुठे येणार आहे, हे तुम्हाला विचार करावे लागणार आणि त्यानंतर तुम्हाला लिहावे लागणार. आणि हे पंक्च्युएट द फॉलोइंग हा क्वेश्चन फिक्स आहे, ठीक आहे ना. हा अशा टाईपचा क्वेश्चन 100% फिक्स आहे तुम्हाला, तर हा विचारतात. त्यानंतर तुम्हाला येतो मेक मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर इच युजिंग द लेटर इन द वर्ड इन द गिवन वर्ड. म्हणजे तुम्हाला एक शब्द दिला आहे, जसं ग्रँड डॉटर, ठीक आहे ना, ग्रँड डॉटर. तर तुम्हाला या शब्दावरून शब्द तयार करावे लागतात. कमीत कमी 3 लेटरचे ते शब्द असले पाहिजे. आता ग्रँड डॉटरमधून शब्द कोणते तयार होतात? तर पहा, एक होतो डॉटर, ठीक आहे, डॉटर एक होतो, त्यानंतर एक होतो ग्रँड, आहे ना, एक ग्रँड शब्द इथं तयार होतो. त्यानंतर असे तुम्हाला वेगवेगळे शब्द तयार होतात. जसं याच्यामध्ये THE, ओके, THE हा शब्द तयार होतो, THE द हा शब्द तयार होतो, है ना. तर त्यानंतर END, ओके, एंड हा एक शब्द तयार होतो. म्हणजे असे तुम्हाला पाहू शकता कमीत कमी 4 शब्द तयार करावे लागतात एका शब्दापासून. हे फिक्स आहे तुम्हाला, ठीक आहे. तर त्यानंतर तुम्हाला येतो तो म्हणजेच की 5 नंबरचा क्वेश्चन, राईट द रिलेटेड वर्ड शोन इन द गिवन एक्झाम्पल. आता तुम्हाला रिलेटेड वर्ड लिहावे लागतात, जसं हँड रायटिंग. हँड रायटिंगमध्ये तुम्हाला काय लिहावं लागणार? म्हणजे एक शब्द दिला आहे, त्या रिलेटेड तुम्हाला लिहावे लागतं. जसं आता हँड रायटिंग. हँड रायटिंग कशी असू शकते? इम्प्रेसिव्ह असू शकते, ओके. हँड रायटिंग म्हणजे तुम्ही लिहिता ना, त्याला म्हणतात हँड रायटिंग. इम्प्रेसिव्ह असू शकते किंवा आपण म्हणू शकतो बॅड असू शकते, खराब असू शकते ना. तुम्हाला जे वाटतं त्या रिलेटेड शब्द ते लिहू शकता तुम्ही, आहे ना. तर हँड रायटिंग इम्प्रेसिव्ह असू शकते, बॅड असू शकते किंवा स्मॉल स्मॉल लेटर्स म्हणू शकता ना तुम्ही, स्मॉल लेटर्स होऊ शकते, ओके. तर तुम्हाला जे वाटतं त्या शब्दाबद्दल ते तुम्ही लिहू शकता, आहे ना. त्यानंतर तुम्हाला 6 नंबरचा क्वेश्चन असतो, ते म्हणजे की कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ व्हर्ब्स. जे व्हर्ब्स असतात ना, त्याची तुम्हाला वर्ड चेन असते. ॲट 4 लेटर वर्ड इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ प्रिव्हियस वर्ड. म्हणजेच काय, समजा हा शब्द दिला आहे तुम्हाला एक EAT, ईट, ठीक आहे. आता टी लास्टला लेटर कोणता आहे? टी. तर टी पासून नेक्स्ट इथं या बॉक्समध्ये टी पासून तुम्हाला असा व्हर्ब पाहिजे, जे करून तुम्हाला व्हर्ब तयार होणार आहे. टी पासून कोणता होऊ शकते? THROW, थ्रो. थ्रो हा शब्द होऊ शकते. त्यानंतर W. आता
डब्ल्यू पासून काय होऊ शकते, वॉक होऊ शकते, WALK वॉक होऊ शकते. त्यानंतर के पासून काय होऊ शकते, के पासून अजून पुढचे तुम्हाला शब्द म्हणजे व्हर्ब तयार होऊ शकतात. तर असे तुम्हाला व्हर्ब तयार करावे लागतात, जे शेवटचे शब्द लेटर येते ना त्यापासून. ठीक आहे ना. तर असं तुम्हाला दिलेलं आहे. तर असे तुम्हाला पाहू शकता हे 8 मार्क्ससाठी लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला फिक्सवाले क्वेश्चन विचारतात टोटल 8 मार्क्ससाठी. ठीक आहे. 8 मार्क लक्षात ठेवा. इथं आपण जोडत जाऊ मार्क्स टोटल 50 मार्क आपल्याला फिक्सवाले क्वेश्चन पाहायचे आहेत. तर 8 मार्क तुम्हाला इथं आहेत लँग्वेज स्टडीमध्ये. ठीक आहे ना. या सेक्शनमध्ये. त्यानंतर पुढचं सेक्शन पहा. मोस्ट इम्पॉर्टंट सांगतो मी तुम्हाला पुढचं सेक्शन पहा. ओके. तर पुढचा सेक्शन आहे तुम्हाला तो म्हणजेच की सेक्शन नंबर 5 तो म्हणजेच की रायटिंग स्किल. रायटिंग स्किल हा मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्यासाठी सेक्शन आहे, जो की फिक्स क्वेश्चन यामध्ये दिलेले असतात. कोणते पहा, जसं आता आहे तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग. लेटर रायटिंग आहे तुम्हाला दिलं. आता लेटर रायटिंगमध्ये 2 टाईपचे लेटर असतात. एक असतो फॉर्मल लेटर आणि एक असतो इन्फॉर्मल लेटर. ठीक आहे. कोणते एक सोडवायचा असतो. एक असते फॉर्मल लेटर, एक असतो इन्फॉर्मल लेटर. आता सांगा की तुम्ही जेव्हा लेटर लिहिता, फॉर्मल लेटर लिहाल किंवा इन्फॉर्मल लेटर लिहाल, जे तुम्ही लेटर लिहाल ना, तो लिहिण्याचा फॉर्मॅट चेंज होणार आहे का? ज्याला लिहित आहे आपण त्याचं नाव, जो लिहित आहे त्याचं नाव, डेट लिहायची आहे लेटरची, सब्जेक्ट लिहायचा आहे ओके लेटरचा, किंवा मेसेज लिहायचे आहे जे सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. तर हा जो फॉर्मॅट आहे लिहिण्याचा तो चेंज होणार नाही आहे लेटर रायटिंगचा. तर फॉर्मलचा लेटर रायटिंगचा फॉर्मॅट सेम म्हणजे बदलणार नाही आहे. इन्फॉर्मल लेटर रायटिंगचा फॉर्मॅट ॲन्सर लिहिण्याचा बदलणार नाही आहे. म्हणजे तुमचा जो फॉर्मॅट आहे लेटर रायटिंगचा तो चेंज होणार नाहीये. म्हणूनच मी इथं म्हणत आहे की लेटर रायटिंग इथं फिक्स आहे. आणि रायटिंग स्किलमध्ये जे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत त्या प्रत्येक क्वेश्चनचा ॲन्सर लिहिण्याचा फॉर्मॅट बदलणार नाहीये. म्हणून ते फिक्स क्वेश्चन आहे, तेवढं लक्षात ठेवा. म्हणून लेटर रायटिंग तुम्हाला करण्यासाठी फिक्सवाला क्वेश्चन हा एक आहे. ओके. त्यानंतर यामध्ये तुम्हाला बी क्वेश्चन येतो. बी मध्ये तुम्हाला फिक्स राहते. डायलॉग रायटिंग 100% विचारले जाणार आहे, म्हणजे विचारले जाणार आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंगमध्ये पहिला क्वेश्चन कोणता येणार, यामध्ये तुम्हाला काही डायलॉग देतील. ओके. यामध्ये तुम्हाला सांगतील की बा हे जंबल सेंटेन्सेस आहेत. जंबल सेंटेन्सेस म्हणजेच काय, की समजा डायलॉग म्हणजेच काय, की समजा एक व्यक्ती हा आहे, हा दुसरा व्यक्ती आहे, हा हे बोलत आहे. ठीक आहे. पहिलं वाक्य या व्यक्तीनं बोललं, दुसरं वाक्य या व्यक्तीनं बोललं, तिसरं वाक्य या व्यक्तीनं बोललं, चौथं या व्यक्तीनं. मग तुम्हाला हे जे 4 वाक्य देतील, पण 4 वाक्य असं नाही की पहिलं जे बोललं तेच पहिलं देतील, नाही. याच्यामध्ये जे जंबल म्हणजे समजा चौथं वाक्य जे बोललं चौथ्यांदा ते तुम्हाला 1 नंबरला देतील, तिसऱ्यांदा जे बोललं ते 2 नंबरला देतील. तर असं जंबल्ड करून देतील तुम्हाला, मागे पुढे देतील. ते तुम्हाला व्यवस्थित लावायचे समजून, की हां पहिलं वाक्य कोणतं असेल बोललेलं, दुसरं कोणतं असेल, तिसरं कोणतं असेल, लास्टवालं कोणतं असेल, असं तुम्हाला अरेंज करावे लागतात. ठीक आहे. त्यानंतर याचमध्ये दुसरा क्वेश्चन असतो आणि फिक्स आहे. असे जंबल तुम्हाला डायलॉग येतील हे फिक्स आहे. त्यानंतर तुम्हाला पहा याचमध्ये म्हणजे हे तुम्हाला डायलॉग देतील, म्हणजे 4 डायलॉग आहेत तुम्हाला, त्यापैकी 2 दिलेले असतील आणि ते कंप्लीट करावे लागणार आहे तुम्हाला. जसं आता पहा मी सांगतो तुम्हाला, जसं आता क्वेश्चनमध्ये काय दिलंय, व्हॉट टाइप्स ऑफ बुक्स डू यू लाइक टू रीड. ओके. आता इथं विचारलेलं आहे की व्हॉट टाइप्स ऑफ बुक्स डू यू लाइक टू रीड, म्हणजे कोणत्या टाईपचे बुक्स तुला वाचायला आवडतात. आता बी म्हणजे ए म्हणत आहे असं, आता बी काय म्हणणार, म्हणजे तुमचा मित्र समजा बी आहे, तुम्ही ए आहात, तर बी काय म्हणणार, तर बी काही पण म्हणजे तुम्हाला जे वाटते ते लिहू शकता ना, की बी म्हणू शकते की यस आय लाईक टू रीड द डिवोशनल बुक्स. ओके. डिवोशनल म्हणजेच काय, धार्मिक पुस्तके. तर हे मला वाचायला आवडतात, हे मी म्हटलं. तुम्ही लिहू शकता कोणतंही बी, जसं आय आय लाईक टू रीड द सायंटिफिक बुक्स. ओके. आय लाईक टू रीड द वेगळ्या टाईपचं जे तुम्हाला वाटत असेल बुक ते लिहू शकता, आहे ना. अकॅडमिक बुक्स आहे ना, अशा टाईपचं. त्यानंतर ए म्हणतो व्हाय डू यू रीड दिस बुक्स, व्हाय डू यू रीड दिस बुक, म्हणजे तू हे पुस्तक का वाचतो. तर बी म्हणेल की बा ठीक आहे, व्हेन आय रीड दिस बुक आय गॉट नॉलेज फ्रॉम देम, असं लिहू शकता तुम्ही, है ना. किंवा आय गॉट सम इन्स्पिरेशनल थॉट्स फ्रॉम देम, असं जे तुम्हाला वाटते ते तुम्ही डायलॉग लिहू शकता. हे तुम्हाला डायलॉग कंप्लीट करावे लागतात. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारतात तो म्हणजेच की राईट डायलॉग ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन द टॉपिक द इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग. म्हणजेच तुम्हाला द इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग हा टॉपिक दिलाय, तर टॉपिकवरती तुम्हाला 2 जण डिस्कशन करत आहेत किंवा 3 जण डिस्कशन करत आहेत, असे तुम्हाला इथं डायलॉग लिहावे लागतात. ओके. कमीत कमी 3 डायलॉग 3 मार्क्ससाठी हा प्रश्न तुम्हाला विचारतात. ओके. तर हा झाला डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन, फिक्स आहे. डायलॉग रायटिंग अशा टाईपमध्ये हे जे आहे ना 1, 2 आणि 3 जे मी तुम्हाला सांगितले अशाच टाईपचे जंबल सेंटेन्स, कंप्लीट द डायलॉग आणि एका टॉपिकवरती डायलॉग लिहा, हे फिक्स आहे. अशा टाईपचे तुम्हाला विचारणार आहेतच. ठीक आहे ना. त्यानंतर पहा तुम्हाला याचमध्ये ऑरमध्ये क्वेश्चन येतो. ऑरमध्ये काय क्वेश्चन येतो, ड्राफ्टिंग अ स्पीच.
स्पीच म्हणजेच काय, भाषण. जे भाषण वगैरे असतात ना, तुम्ही शाळेमध्ये वगैरे पाहिलं असेल भाषण. आता भाषणचं काय असते, अगोदर हेडिंग देतात. ओके. त्यानंतर म्हणजे आता भाषण जेव्हा सांगतात, बोलतात, तर ते वेगळं राहते. बट लिहिण्याची पद्धत वेगळी असते. ओके. जास्त बदल नसतो, पण वेगळी असते. जसं तुम्हाला अगोदर हेडिंग द्यावं लागतं भाषणाचं. त्यानंतर सुरुवात बरोबर करावी लागते भाषणाची. नंतर तुम्हाला काही मध्ये 2 ते 3 पॅसेजेस येतात भाषणाचे. ओके. थोडे लहान-लहान. त्यानंतर लास्ट जो एंडिंग असते, तो व्यवस्थित करायचा असतो. हे भाषण लिहिण्याचा फॉर्मॅट झाला. हे तुम्हाला लिहायचं असते ड्राफ्टिंग अ स्पीचमध्ये. ओके. ऑरमध्ये क्वेश्चन होतं, एक डायलॉग रायटिंग करा, स्पीच करा 5 मार्क्ससाठी. समजलं? ठीक आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा क्वेश्चन विचारतात. हे फिक्सवाले क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. ठीक आहे ना? त्यानंतर पहा, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर विचारतात तुम्हाला. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये तुम्हाला काय विचारतात, एक असते नॉन व्हर्बल टू व्हर्बल क्वेश्चन. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजेच काय पहा. नॉन व्हर्बल आणि व्हर्बल अगोदर तुम्ही समजून घ्या. तर पहा, नॉन व्हर्बल म्हणजे असा की तुम्हाला असं एक डायग्राम टाइप, पाय चार्ट टाइप असं काहीतरी दिलेलं असेल. ठीक आहे ना? अगोदर मी तुम्हाला व्हर्बल सांगतो. व्हर्बल सांगितलं तर नॉन व्हर्बल तुम्हाला लवकर समजून जाईल. ठीक आहे? व्हर्बल म्हणजे एक तुमचा पॅराग्राफ. लक्षात ठेवा, व्हर्बल म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवा, तो म्हणजेच तुमचा पॅराग्राफ. ठीक आहे ना? तो तुमचा म्हणजे पॅराग्राफ. म्हणजे समजा एखाद्या टॉपिकवरती माहिती आहे, ती तुम्हाला पॅराग्राफच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे, त्याला म्हणतात व्हर्बल. ओके. त्याला म्हणतात व्हर्बल. आता नॉन व्हर्बल समजून घ्या. जे पॅराग्राफमध्ये माहिती दिली आहे तुम्हाला, तर ती सेम माहिती तुम्हाला अशा चार्टमध्ये दिलेली असेल. समजलं? म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट याच्यावरती जे पॅराग्राफमध्ये माहिती दिली असेल, ती झाली व्हर्बल. आणि पहा, आता इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्टवरती अशा चार्टमध्ये तुम्हाला ही माहिती दिली आहे. हीच माहिती पॅसेजमधलीच माहिती फक्त चार्टमध्ये अशी दिलेली आहे. मग ते काय झाली? ते झाली नॉन व्हर्बल. बस एवढी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला इथं समजून जाणार की व्हर्बल म्हणजेच काय, नॉन व्हर्बल म्हणजेच काय. ठीक आहे. आता क्वेश्चन कसा विचारतात? क्वेश्चन असा विचारतात की बा, इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट याच्यावरती तुम्हाला नॉन व्हर्बल दिलेलं आहे, ते तुम्हाला व्हर्बलमध्ये ट्रान्सलेट करावं लागते. व्हर्बल म्हणजेच काय, तुम्हाला इथं पॅराग्राफ तयार करावा लागतो. पॅराग्राफ कसा तयार कराल मग तुम्ही? समजा आता इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट आहे. काय करायचं? सगळ्यात पहिले तुम्ही एक काम करायचं की बा, इथून सुरुवात करायची. समजा हा पॉइंट आहे, टीम स्पिरिट. टीम स्पिरिट पासून सुरुवात करायची. इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट याच्यावरती थोडी 2 ते 3 वाक्य लिहायचे. त्यानंतर स्पोर्ट्समॅनशिप, इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्टमध्ये स्पोर्ट्समॅनशिपवरती 2-3 वाक्य, रिस्पेक्टवरती 2-3 वाक्य, त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीवरती 2-3 वाक्य, व्हॅल्यू ऑफ टाइम, सेल्फ डिसिप्लिन, ओबेडियन्स, ओके, फिजिकल अँड मेंटल हेल्थ, ब्रॉडिंग ऑफ द आउटलुक, त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ द लिडरशिप क्वालिटीज. जे असेल 2-3 वाक्य लिहायचे आणि तुमचा पूर्ण पॅराग्राफ इथं तयार होतो. म्हणजेच तुम्ही नॉन व्हर्बल टू व्हर्बल इथं कन्वर्ट केलेलं आहे. हा एक झाला. किंवा ऑरमध्ये क्वेश्चन येतो. ऑरमध्ये कसा येतो? ऑरमध्ये येतो तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजे एक पॅराग्राफ देतात तुम्हाला. पहा, द युजेस ऑफ मोटरसायकल याच्यावरती तुम्हाला एक पॅराग्राफ आहे. आणि या पॅराग्राफवरती तुम्हाला पाहू शकता खाली डायग्राम सुद्धा दिलेली आहे किंवा हा पॅराग्राफ आहे. या पॅराग्राफवरून तुम्ही हे चार्ट असा तयार करा. ओके. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे 7 पॉइंट्स तुम्ही असे काढा या पॅराग्राफमधून. द युजेस ऑफ मोटरसायकलवरती, जेणेकरून तुमचे ते आन्सर बनेल. तुम्ही नॉन व्हर्बलमध्ये इथं ट्रान्सलेट कराल व्हर्बल टू नॉन व्हर्बलसाठी. ठीक आहे. हे समजलं. त्यानंतर आता पुढे पहा, तुम्हाला दिलेला आहे पुढचा क्वेश्चन. म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं आता व्हर्बल टू नॉन व्हर्बल, नॉन व्हर्बल टू व्हर्बल, हे फिक्स आहे 5 मार्क्ससाठी. त्यानंतर पुढे पहा, तुम्हाला विचारतात एक्सपांड द थीममध्ये. एक्सपांड द थीममध्ये तुम्हाला एक असतो B1 और B2. B1 मध्ये तुम्हाला असतो न्यूज रिपोर्ट. आता मला सांगा, न्यूज रिपोर्ट म्हणजे सिंपल भाषेमध्ये समजून घ्या. तुमचा पेपर असतो. पेपर कोणता? तर तुमचा न्यूजपेपर. न्यूजपेपरमध्ये न्यूज तुम्हाला कशी दिलेली असते? तर न्यूज तुम्हाला दिलेली असते, पहिले तर तुम्हाला हेडिंग असते. न्यूजचं एक हेडिंग असते. त्यानंतर खाली तुम्हाला एक डेट दिलेली असते. त्यानंतर तुम्हाला लिहिलं असते कोणी बा हे न्यूज कव्हर केलेली आहे, त्या न्यूज रिपोर्टरचं नाव असते. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जे न्यूज आहे, ज्या पद्धतीनं घडलेली आहे, जे तुम्ही न्यूज कव्हर करत आहात, जे सुद्धा असेल, त्या पद्धतीनं तुम्ही काय कराल, त्याचं पूर्ण लिहाल माहिती, इंट्रोडक्शन द्याल. त्यानंतर न्यूज पूर्ण काय आहे ते सांगाल त्यामध्ये. ठीक आहे. आणि लास्टला जे असेल म्हणजे माहिती वगैरे मेसेज द्यायचा न्यूजमधून किंवा काय त्याचं कन्क्लुजन निघालं न्यूजचं, ते तुम्ही लिहाल, आहे ना. ते लिहाल. तर असं तुम्हाला न्यूजचा फॉर्मॅट आहे न्यूज रिपोर्ट लिहिण्याचा. तर हा न्यूज रिपोर्टचा हा क्वेश्चन तुम्हाला दिला. एक टॉपिक दिला जातो, त्या टॉपिकवरती न्यूज लिहायचा असतो. पहा, पॉईंट सुद्धा तुम्हाला दिले जातात. मी सांगतो 10th क्लासमध्ये तुम्हाला खूप इझी इथं राहते. का इझी राहते? कारण की पहा ना, तुम्ही न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे, तुम्हाला डायरेक्टली पॉईंट दिलेत की अशा या पॉईंटनुसार तुम्ही न्यूज रिपोर्ट करा. अगोदर हेडलाईन द्या, नंतर डेट लिहा, नंतर इंट्रोडक्शन लिहा, तर शॉर्ट पॅराग्राफ लिहा तुम्ही. 12th मध्ये असं नाही राहत. 12th इंग्लिशमध्ये नाही राहत. डायरेक्टली देता क्वेश्चन, न्यूज रिपोर्ट करा. पण 10th मध्ये तुम्हाला पॉईंट देतात की पहा, पॉईंट आहे, या पॉईंटनुसार तुम्ही इथं लिहा, न्यूज रिपोर्ट करा, है ना. तर असं तुम्हाला फिक्सवाला क्वेश्चन आहे B1. त्यानंतर हे नाही लिहिलं तुम्ही, तर तुम्हाला सांगतात की बा डेव्हलप अ स्टोरी करा.
ठीक आहे ना. आता जे तुम्हाला इझी वाटते ते तुम्ही लिहा. न्यूज रिपोर्ट करा किंवा डेव्हलपर स्टोरी B2 मध्ये आहे ना. डेव्हलपर स्टोरी तुम्हाला इथं करायची आहे. डेव्हलपर स्टोरी म्हणजेच काय पहा, तुम्हाला काय डेव्हलपर स्टोरी विथ द हेल्प ऑफ द एंड गिवन बिलो सजेस्टेड सुइटेबल टायटल. म्हणजेच तुम्हाला एक एंड दिलेला आहे. ठीक आहे. एंड पॉईंट दिलाय तुम्हाला, म्हणजे जे स्टोरी असेल एखादी त्या स्टोरीचा शेवटची वाक्य तुम्हाला दिलं आहे. त्या शेवटच्या वाक्यावरून सुरुवात काय असेल आणि सुरुवातपासून मधला भाग कोणता असेल आणि शेवटपर्यंत स्टोरी कशी लिहायची हे तुम्हाला स्टोरी पुन्हा डेव्हलप करावी लागणार आहे. बट मी तुम्हाला सांगतो, म्हणजे हे कोणाला इझी पण जाऊ शकते मला माहित नाही, पण त्यापेक्षा इझी आहे तुम्हाला न्यूज रिपोर्ट. मी सांगतो न्यूज रिपोर्टवरती तुम्ही फोकस करा 5 मार्क्ससाठी. डेव्हलपर स्टोरी किंवा न्यूज रिपोर्ट असते. न्यूज रिपोर्ट इझी वाटते मला 5 मार्क्ससाठी. ठीक आहे. तर पहा, इथं रायटिंग स्किलचे तुमचे जे फिक्स वाले क्वेश्चन आहेत ते संपलेले आहेत. किती मार्क्ससाठी मी तुम्हाला सांगितले पहा. एक असते एक्सपांड द थीम मध्ये 5 मार्क्ससाठी. मार्क्स काउंट करा आता. 5 मार्क्स हे झाले. ठीक आहे. एक्सपांड द थीम 5 मार्क. त्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर इथं हे झाले 5 मार्क. 5 + 5 किती झाले 10 मार्क्स. त्यानंतर तुम्हाला दिलं असते डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच 5 मार्क्स किती झाले 15 मार्क्स. त्यानंतर लेटर रायटिंग किती झाले 5 मार्क्स हे. त्यानंतर किती झाले 20 मार्क्स झाले. ठीक आहे ना. तुमचे 20 मार्क्ससाठी विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला टोटल पाहू शकता. रायटिंग स्किलमध्ये क्वेश्चन तुम्हाला दिलेले असतात. टोटल किती 20 मार्क्ससाठी आहे ना. 20 मार्क्स, 20च मार्क्स आहेत त्याच्यामध्ये जे तुम्हाला दिलेले असतात 20 मार्क्स. बट 20 मार्क्स म्हणजे खूप इम्पॉर्टंट झाले. 20 मार्क्ससाठी फिक्स वाले क्वेश्चन तुम्हाला विचारतात. आणि फिक्स का म्हणत आहे, कारण की याचा लिहिण्याचा फॉर्मॅट एकदम सेम आहे, म्हणजे बदलणार नाही आहे. आणि तुम्हाला फिक्स आहे ना, लेटर रायटिंग येणार आहे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर येणार आहे. मग तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ते म्हणजे याची प्रॅक्टिस करायची. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल, मी तुम्हाला सांगतो जेवढा तुमच्याकडे वेळ आहे ना, ते वेळेमध्ये जर जास्त वेळ असेल म्हणजे 1 महिना 2 महिने, तर तुम्ही काय करा, प्रत्येक क्वेश्चनचे 10-10 एक्झाम्पल प्रॅक्टिस करा. पण जर तुमच्याकडे वेळ नाही, काही टेन्शन घेऊ नका. प्रत्येक क्वेश्चनचे कमीत कमी 1 ते 2 तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा. पास्ट इयरच्या क्वेश्चन पेपर्समधून, तुमच्या नोट्समधून, तुमच्याकडे 21 अपेक्षित असेल, गाईड असेल, तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला शिकवलं असेल, त्यामधून तुम्ही प्रॅक्टिस करा. गॅरंटीड सांगतो तुमची तर फुल प्रॅक्टिस होणार आहे. रायटिंग स्किलचे 20 मार्क तुमचे फिक्स देणार आहेत तुम्हाला. ठीक आहे. तर हे मी तुम्हाला सांगितलं. तर 20 मार्क हे झाले. प्लस 8 मार्क मी तुम्हाला पहिला लँग्वेज स्टडी सेक्शन आपण पाहिला त्यामध्ये पाहिले, म्हणजे किती झाले टोटल 28 मार्काचे फिक्स वाले क्वेश्चन आपण पाहिले. अजून आपल्याला पुढे पाहायचे आहेत ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. तर पुढे कोणते आहेत पहा सांगतो. तर पुढे आहे तुम्हाला पोयम. ठीक आहे. तुमचा पोयम सेक्शन आहे, तुम्हाला पहा. पोयम सेक्शन मध्ये तुम्हाला फिक्स वाले क्वेश्चन राहतात. तर पहा कोणते आहेत ते. तर पोयम सेक्शन मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन राहतो ॲप्रिसिएशन ऑफ पोयम. ठीक आहे. ॲप्रिसिएशन ऑफ पोयम तुम्हाला असतो 5 मार्कसाठी. ओके. 5 मार्कसाठी हा फिक्स क्वेश्चन राहतो ॲप्रिसिएशन ऑफ पोयम. आता पहा, ॲप्रिसिएशन ऑफ पोयम लिहिण्याचा एक फॉर्मॅट असतो. कसा असतो पहा. ॲप्रिसिएशन ऑफ लिहिण्याचा एक फॉर्मॅट आहे. ठीक आहे. तुम्हाला एक पोयम दिली जाते. त्या पोयमचं टायटल लिहायचं असते. टायटल म्हणजेच काय, पोयमचं नाव. त्यानंतर नेम ऑफ पोएट, पोयम कोणी लिहिली. जास्ती मॅक्सिमम वेळा या पोयम जी दिली असते, पोएटचं नाव डायरेक्टली इथं दिलेलं असतं. अर्धा मार्क त्याला असतो पहा, अर्धा मार्क. त्यानंतर राईम स्कीम, याची रायमिंग स्कीम कोणती ते तुम्हाला अभ्यासायची आहे. फिगर ऑफ स्पीच कोणतं ते लिहायचं आहे. थीम ऑफ सेंट्रल आयडिया, म्हणजे या पोयमचा नेमकं अर्थ काय आहे, सांगणं काय आहे, म्हणजे याच्यामधून मेसेज काय आहे, सेंट्रल आयडिया काय, याची थीम कोणती आहे, हे तुम्हाला लिहायचं असते. 2 मार्कसाठी 2 ते 3 लाईन. तर हा लिहिण्याचा फॉर्मॅट आहे. टोटल 5 पॉईंट तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ पोयममध्ये लिहायचं असते. आता एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, ती करायची आहे. तुमच्याकडे जर तुम्हाला खरोखर मार्क्स घ्यायचे असतील, हे ते गोष्ट करायची आहे तुम्हाला. पहा, तुम्हाला एक पोयम येणार आहे, फिक्स आहे तुमच्या पुस्तकामधून. तर जेवढ्या पोयम तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या प्रत्येक पोयमचं तुम्हाला ॲप्रिसिएशन तुम्हाला आता प्रॅक्टिस करून जायचं आहे. जेवढा वेळ आहे तुमच्याकडे त्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या पोयमचं ॲप्रिसिएशन प्रॅक्टिस करून जा. ॲन्सर हे जे पॉईंट्स आहे या पॉईंट्सनुसार तुम्हाला 5 मार्क फिक्स आहे. त्यामध्ये ॲप्रिसिएशन ऑफ पोयम 100% एक येणारच आहे. प्रत्येक पोयमचं ॲप्रिसिएशन तुम्ही इथं करून जायचं आहे. हे 5 मार्क तुमची इथं फिक्स आहे. ठीक आहे. किती झाले आपले, पहिले 28 मार्क्स पाहिले, आता 5 पाहिले. ओके. किती झाले 33. 33 मार्क्सचं पाहिलं. तर चला पुढे मी तुम्हाला सांगतो आता. ठीक आहे. तर पुढे पहा, पुढे आहे तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये. पहा, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज येतो तुम्हाला सेक्शन 4. सेक्शन 4 मध्ये तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेसमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारतात. कोणता क्वेश्चन, तो म्हणजेच की समरी रायटिंग. ओके. समरी रायटिंगचा हा क्वेश्चन येतो तुम्हाला. पहा, 5 मार्कसाठी. ओके. 5 मार्कसाठी समरी रायटिंग. पहा, आपण एक क्वेश्चन पाहत आहोत जो फिक्स आहे 80 पैकी, आणि असेच मार्क्स तुमचे बनणार आहेत. 5 मार्क, 2 मार्क, 3 मार्क जे क्वेश्चन आहेत ना फिक्स राहतात, असेच तुमचे मार्क्स इथं बनणार आहेत, जे तुम्हाला इथं स्कोर करून देणार आहेत. म्हणून तुमच्यासाठी
एवढी मेहनत आहे. तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहत असाल म्हणजे मी इम्पॉर्टन्स सांगत आहे तुम्हाला म्हणूनच तुम्ही व्हिडिओ पाहताय ना. म्हणून अजून सुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला सांगत आहे कारण की आठवण नाही राहत तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं तुम्ही एंगेज झालेले असताना तुम्ही आठवण नाही राहत. म्हणून अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला बाकीच्या पेपरचे सुद्धा सगळे व्हिडिओ येणार आहेत. त्यानंतर शेअर केला नसेल शेअर करा कारण की विसरू नका. आपलं टार्गेट काय म्हणजे मेन इथं टार्गेट आहे 1,000,000 10 लाख विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. त्यांनी हा व्हिडिओ पाहायला पाहिजे कारण की त्यांना फायदा झाला पाहिजे. म्हणून अजून सुद्धा शेअर केलं नसेल आताच्या आता सगळा व्हिडिओ तुम्ही सगळीकडे WhatsApp, Instagram, Telegram जे ग्रुप असतील पर्सनली विद्यार्थ्यांना शेअर करा पर्सनली. ठीक आहे सगळ्यांना. तर पहा त्यानंतर सांगतो मी तुम्हाला समरी रायटिंग. समरी रायटिंग म्हणजेच काय पहा. समरी रायटिंग म्हणजे एक सिंपल भाषेमध्ये तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे पहा. समजा एखादी गोष्ट आहे मोठीवाली एक मोठी गोष्ट तुम्हाला कोणतरी आहे समजा पुस्तकामध्ये एक मोठी गोष्ट आहे समजा म्हणजे गोष्ट म्हणजेच काय जवळपास 20 ते 30 लाईनची तुम्हाला एक मोठी गोष्ट आहे त्यामध्ये लिहिलेली आहे इंग्लिशमध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला ही गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगायची तुमचा मित्र आहे त्याला तुम्हाला सांगायची. ठीक आहे. आता त्याला काय करायचे बट शॉर्टमध्ये सांगायचे म्हणजे त्याच्याकडे वेळ नाही समजा तुमच्याकडे बट शॉर्टमध्ये सांगायची. 20-30 लाईनची गोष्ट तुम्हाला जवळपास 10 ते 15 लाईनमध्ये सांगायची. 10 ते 15 लाईनमध्ये शॉर्ट करून सांगायचे. मग तुम्ही काय काय करणार जे मेन पॉईंट्स आहेत स्टार्टिंगचे मधातले 2-3 इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि लास्टचे 2-3 इम्पॉर्टंट पॉईंट्स असे करून करून तुम्ही 10 ते 15 लाईनमध्ये त्याला ती गोष्ट सांगणार शॉर्टमध्ये. ठीक आहे. तर याला काय म्हणतात याला म्हणतात समरी रायटिंग म्हणजे शॉर्टमध्ये जे सांगता तुम्ही समरी रायटिंग. मग म्हणजे सारांश लेखन मराठीमध्ये त्याला म्हणतात. तर असं तुम्हाला करायचं या क्वेश्चनमध्ये हा तुम्हाला एक मोठा पॅरेग्राफ इथं देतील पाहू शकता नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे. एवढा पॅरेग्राफ तुम्हाला देतील. हा पॅरेग्राफ तुम्हाला समजून घ्यायचा आणि समजल्यानंतर तुम्हाला समरी रायटिंग करायची आहे. ओके 5 मार्कसाठी. आता पहा याच्यामध्ये एक ट्रिक मी तुम्हाला सांगतो. ट्रिक कशी आहे पहा. आता ही ट्रिक कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे आता पहा ज्यांचा हे म्हणजे पॅरेग्राफ दिलेला आहे. पॅरेग्राफ तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही वाचाल समजून घ्याल त्यानंतर आन्सर लिहा. मी तुम्हाला हेच सजेस्ट करणार आहे. ठीक आहे. बट आता असे विद्यार्थी असतात की त्यांना हा पॅरेग्राफ दिलाय समजत नाही वाचल्यानंतर सुद्धा है ना मग टाइम वेस्ट होते. त्यापेक्षा समरी रायटिंगमध्ये 5 पैकी तुम्ही कमीत कमी 3 ते 4 मार्क घेऊ शकता. या ट्रिकनुसार 3 ते 4 मार्क खूप झाले. सांगतो पहा. काय करायचं आपल्याला समरी लिहायची आहे ना जो पॅरेग्राफ तुम्हाला दिलाय स्टार्टिंगचे 2 ते 3 वाक्य मधातले 2 ते 3 वाक्य ओके अजून 2 ते 3 वाक्य आणि शेवटचं 2 ते 3 वाक्य किंवा एक वाक्य जरी तुम्ही लिहिलं यामधलं एक वाक्य यामधले मधातले 2 ते 3 लिहायचे. स्टार्टिंगचं एक मधातले 2 ते 3 आणि लास्टचं एक 2 ते 3 म्हणजे असं जवळपास तुम्ही शॉर्टमध्ये लिहायचं. असं तुम्हाला करून 100% 5 पैकी 3 ते 4 मार्क 3 मार्क तर तुम्हाला मिळणारच आहेत. ठीक आहे ना. असं तुम्हाला करायचं आहे. पहा हे ट्रिक आहे. ज्यांना काही येत नाही ना त्यांच्यासाठी सांगत आहे. हे तुम्हाला इथं मार्क्स नक्की मिळतील समरी रायटिंगचे. ठीक आहे समजलं. किती मार्क्सचे फिक्स क्वेश्चन पाहिले 33 + 5 किती झाले 38. 38 मार्काचे फिक्स वाले क्वेश्चन आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत. ठीक आहे. तर पुढे सुद्धा सांगतो तुम्हाला कोणकोणते फिक्स क्वेश्चन आहेत. ओके. तर पुढे पहा सांगतो मी तुम्हाला. पुढे असे फिक्सवाले क्वेश्चन कोणते आहेत तर पहा. जो तुमचा टेक्स्च्युअल पॅसेज तुम्हाला दिलेला असतो तर टेक्स्च्युअल पॅसेजेसमध्ये असे फिक्सवाले क्वेश्चन राहतात. जसं पहा यामध्ये पर्सनल रिस्पॉन्स पर्सनल रिस्पॉन्स हा क्वेश्चन येतो तुम्हाला. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे अगोदर काय तर ते मी तुम्हाला सांगतो. तर पहा पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमत म्हणजे स्वतःचं मत. पर्सनल म्हणजे स्वतःचं रिस्पॉन्स म्हणजे मत. तुमचं मत काय हे तुम्हाला विचारलेलं असते. आता पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुम्हाला काय एक टॉपिक दिला जातो आणि त्या टॉपिक रिलेटेड तुम्हाला तुमचं मत लिहायचं असते. त्यामध्ये ट्रिक सांगतो पहा. 2 मार्कसाठी हा प्रश्न विचारतात. आता 10वी मध्ये बरेच विद्यार्थी असं करतात की बा समोरच्याला विचारतात किंवा समोरच्याचं पाहून लिहितात किंवा मागच्या विद्यार्थ्याला विचारतात पाहून लिहितात. बट पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन नाही आहे की तुम्ही कोणाचं पाहून लिहा किंवा तुम्ही कोणाचं म्हणजे विचारा. नाही पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वतःचं मत. आता एखादा टॉपिक तुम्हाला दिला आहे जसं की द टीचर इज अन आर्टिस्ट. तर टीचर इज अन आर्टिस्ट म्हणजे टीचर एक आर्टिस्ट असतो असा टॉपिक दिला आहे. याच्यावरती तुम्हाला लिहायचं आहे. मग आता तुमचं मत काय आहे तुमचं स्वतःचं मत काय काहीतरी असेल ना तुम्ही आतापर्यंत शिकले असाल ना 10वी मध्ये आता तर तुम्हाला स्वतःचं मत लिहायचं तिथं की द टीचर इज अन आर्टिस्ट. तर तुम्ही लिहाल की हां यस द टीचर इज अन आर्टिस्ट बिकॉज द टीचर इज द person who teaches us and develop us makes the our character makes our personality okay teaches the subject which is very important for the board exam or to get
टू गेट द नॉलेज, ओके, टू गेट द मार्क्स, असं तुम्ही लिहू शकता. आता हे माझ्या मनाने मी जे आता सांगितलं तुम्हाला, म्हणजे अगोदर प्लॅन नाही केलं हे वाक्य, आता जे माझ्या मनात आले ते सांगितले, हे माझं मत झालं. मग याच्यामध्ये तुमचं जे मत असेल ते तुम्ही लिहा ना. 2 मार्कासाठी तुम्हाला हे विचारतात, हा एक प्रश्न. पण लक्षात ठेवा, असा टॉपिक दिला जातो, तुमचं मत लिहायचं असते. आणि पहा, हे 2 मार्कासाठी नाही, असे तुम्हाला अजून पर्सनल रिस्पॉन्सच्या यामध्ये क्वेश्चन विचारतात. पहा किती मार्क्ससाठी आपण कॅल्क्युलेट करू. 2 मार्क्ससाठी हा एक झाला. त्यानंतर याचमध्ये दुसऱ्या पॅराग्राफमध्ये टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये तुम्हाला हा एक झाला. नेचर इज अवर बेस्ट टीचर. पहा किती सिंपल टॉपिक आहे. नेचर इज अवर बेस्ट टीचर आहे ना, म्हणजे जे नेचर आहे ते आपलं बेस्ट टीचर आहे. याच्यावरती तुम्हाला सांगायचं आहे. आता किती सोपी आहे ना, नेचर जे तुमचं बेस्ट टीचर आहे याच्यावरती तो कोणी बी लिहू शकते ना. फक्त काय करायचं, एक सिंपल ट्रिक सांगतो. अगोदर काय करायचं, इंग्लिशमध्ये डायरेक्ट नाही नोट करायचं ना. अगोदर माइंडमध्ये मराठीमध्ये हे करायचं. नेचर म्हणजेच काय, निसर्ग. मग अगोदर मराठीमध्ये वाक्य तयार करायचं की हा नेचर म्हणजे निसर्ग. मग आता तुम्ही काय लिहू शकता, हा टीचर आहे आपला, कसा टीचर आहे, जसं की आता फॉर एक्झाम्पल की आता पूर वगैरे येतो आहे ना, पूर येतो तेव्हा काय होते, नुकसान होते खूप मोठं. तर मग आपल्याला ते शिकवते ना, टीचर आहे आपलं, शिकवते की बा भरपूर पाणी आलं, निसर्गामधून भरपूर पाणी आलं म्हणून पूर आला. मग आता इंग्लिशमध्ये ते वाक्य ट्रान्सलेट करायचं की व्हेन फ्लड, आता पुराला काय म्हणतात हे पण माहित पाहिजे ना, फ्लड म्हणतात त्याला, पुराला फ्लड म्हणतात. तर व्हेन फ्लड कम्स लॉट ऑफ, म्हणजे डेंजरस कम्स, लॉट ऑफ पीपल मायग्रेट, म्हणजे मायग्रेट म्हणजेच काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात लोक आहे ना पूर आल्यामुळे. तर असं तुम्हाला मराठीत तयार करायचं, नंतर इंग्लिशमध्ये तुम्ही लिहायचं. हे झालं 2+2 4 मार्क्ससाठी. त्यानंतर तुम्ही अजून पाहू शकता, एक क्वेश्चन तुम्हाला विचारता इथं पाहू शकता, रायमिंग पेअर्सचा. ठीक आहे, अजून पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन आहेत तुम्हाला, पण रायमिंग पेअर्सचं तुम्हाला एक थोडं एक्सप्लेन करतो. रायमिंग पेअर्स म्हणजेच काय, हा एक क्वेश्चन पोएट्रीमध्ये विचारतात. रायमिंग पेअर्समध्ये सिंपल लक्षात ठेवा, जी पोयम तुम्हाला दिलेली असते, ओके, हे पोयम आहे, या पोयममध्ये जे शेवटचे शब्द असतात, जसं की पहा, गो, गो आणि नो. आता पहा, गोचा विचार करा आणि नोचा विचार करा, उच्चार सेम येऊन राहिला ना, गो नो, उच्चार सेम येऊन राहिला. आता पहा, हा एक 2 वाक्य शेवटचे शब्द आहेत. व्हाईन नाही माइन, व्हाईन माइन, उच्चार सेम येऊन राहिला ना. तर असे म्हणतात रायमिंग वर्ड. तर हे रायमिंगचे वर्डचे तुम्हाला एका मार्कसाठी विचारतात. म्हणजे 2+2 4 मार्क ते झाले, आणि हा एक 5 मार्क. ठीक आहे ना, हे 5 मार्क झाले. किती झाले, अगोदर 38 होते आणि हे 5, 8+5 43. 43 मार्क्सचे फिक्सवाले क्वेश्चन झाले. पर्सनल रिस्पॉन्सचे अजून आहेत, मी तुम्हाला सांगतो. तर पहा, पर्सनल रिस्पॉन्स, ठीक आहे, सॉरी, पर्सनल, हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे ना, तर नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन अजून एक विचारतात. पहा, नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये हा एक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन विचारतात, ओके ना, हा एक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन विचारतात. तर 43+2 किती झाले, 45. ओके, 80 पैकी 45 मार्क्सचे मी तुम्हाला फिक्सवाले क्वेश्चन सांगितले विद्यार्थी मित्रांनो. 80 पैकी 45 मार्क्सचे. मी तुम्हाला काय म्हटलं होतं की जवळपास तुम्हाला 50 मार्काचे. आता जवळपास म्हणजेच काय की तुम्हाला 45 मार्क्स, 45 मार्क्स कमी नाही झाले विद्यार्थी मित्रांनो. 50 पण तुमचे होऊन जातील कंप्लीट. कधी, ग्रामर वगैरे, सिंपल ग्रामर सुद्धा डू एस डायरेक्टचे फिक्स असतात. ओके, सिंपल ग्रामर, टेन्सवालं, नो सुनर दॅन, चेंज द व्हॉइस, नो सुनर डीड, ओके, अशा टाईपचे डू एस डायरेक्ट, ओके, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, असं तुम्हाला जे असेल हे 5 मार्क ते कॅल्क्युलेट करून चला. म्हणजे 50 मार्क विद्यार्थी मित्रांनो तुमची इथं फिक्स क्वेश्चनवरती तुम्हाला दिलेले आहेत, जे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. आणि काय करायचं तुम्हाला हे सुद्धा मी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे झाले तुमचे फिक्सवाले क्वेश्चन. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला पहिले 2 पॉईंट एक्सप्लेन केलेले आहेत, आणि आता सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजेच की 3rd नंबरचा टाईम मॅनेजमेंट. हा, आपण पहिले पाहिलं पेपर पॅटर्न, त्यानंतर पाहिले फिक्सवाले क्वेश्चन, पण हे टाईम मॅनेजमेंटची गोष्ट तुम्ही फॉलो नाही केली ना, सगळं तुमचं वेस्ट जाणार आहे, अभ्यास तुमचा वेस्ट जाणार आहे, मी सांगतो. कारण की तुम्हाला मार्क्स पाहिजेत ना, बोर्ड पेपरला तुम्ही चालले तर मार्क्स तुम्हाला पाहिजेत. तर टाईम मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आणि मी जशी टाईम मॅनेजमेंट केली आहे ना, तसं मी 4 वर्ष झाली विद्यार्थ्यांना सांगत आहे, आणि ते फॉलो करत आहेत. जे फॉलो त्यांनी केलं त्यांनी पेपर एकदम बेस्ट सोडून आले, पूर्ण कंप्लीट पेपर सोडून आले. ज्यांनी फॉलो नाही केलं तर त्यांनी पश्चाताप केला की दादा तुम्ही जसं सांगितलं तसं केलं असतं आम्ही, तर पूर्ण पेपर कंप्लीट सोडवला असता. म्हणून मी सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा. हे 5वं वर्ष आहे, तुम्हाला सांगत आहे मी हे टाईम मॅनेजमेंट, म्हणजे सगळं, म्हणजे यूट्यूबवरती 5वं वर्ष आहे, तुम्हाला सांगत आहे सगळ्या गोष्टी. तर ते फॉलो करा, विश्वास ठेवा, ट्रस्ट ठेवा, ठीक आहे ना. तर पहा, टाईम मॅनेजमेंटसाठी पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट काय, तुमच्याकडे 3 तास असतात. ओके, 3 तास तुमच्याकडे असतात. 3 तासामध्ये तुम्हाला 80 मार्काचा पेपर लिहावा लागतो, 80 मार्काचा. आता 3 तासामध्ये 80 मार्काचा पेपर लिहिणं सोपी आहे का, नाही आहे. आणि एक तर तुमचा पेपर आहे इंग्लिश, ठीक आहे, मराठी असलं समजू शकतो, पेपर आहे इंग्लिश. आणि इथंच महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम जातो, म्हणजे इंग्लिशमध्ये जातेच ना प्रॉब्लेम, सगळ्यांनाच जातो, भरपूर विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम जातो.
आणि ज्यांचा कंप्लीट जरी अभ्यास झाला असेल ना, तुम्ही सुद्धा ऐका, मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, सगळ्यांनीच ऐका, जे टाइम मॅनेजमेंट तुम्हाला इथं सांगत आहे मी. काय करायचं पहा, तुम्ही पेपरची सुरुवात कुठून करता, जेव्हा पेपर लिहिता. पेपरची सुरुवात तुम्ही जेव्हा पेपर येतो, ॲन्सर शीट येते तुमच्याकडे, काय करता तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन पेपर पाहता. क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर पहिला जो इथं तुमचा लँग्वेज स्टडी हा सेक्शन आहे, त्यामध्ये सुरुवात करता. बरोबर आहे, सुरुवात तुम्ही करता, चांगली गोष्ट आहे. बट मी तुम्हाला सांगतो माझ्या टाईम मॅनेजमेंटनुसार, जर तुम्हाला 3 तासामध्ये कंप्लीट पेपर लिहायचा असेल, तर तुम्हाला पेपर लिहिण्याची उत्तरपत्रिकेमध्ये सुरुवात करायची आहे. ते म्हणजेच की आपला सेक्शन नंबर 5 रायटिंग स्किल. रायटिंग स्किलपासून सुरुवात करायची आहे तुम्हाला. आता मी हे तुम्हाला सांगितलं, बऱ्याच जणांना हे चांगलं वाटलं नसेल. का नाही? कारण की त्यांना काही डाऊट आहे. ते डाऊट क्लिअर करतो मी अगोदर. पहिला डाऊट, आपण कोणत्याही सेक्शनपासून सुरुवात करू शकतो का? हा प्रश्न आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना. तर यस, तुम्ही कोणत्याही सेक्शनपासून सुरुवात करू शकता पेपर लिहायला, याच्यामध्ये काहीच डाऊट नाही आहे. तुम्ही कोणत्याही सेक्शनपासून सुरुवात करा. बट मी टाईम मॅनेजमेंट जे सांगत आहे त्यानुसार रायटिंग स्किलपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. आता मी सांगितलं तुम्हाला कोणत्याही सेक्शनपासून सुरुवात करायची तर करायची. तुम्हाला आता कोणी काही सांगो, मार्क्स कट होतील वगैरे. हां, दुसरा तोच आपला डाऊट आहे इथं विद्यार्थ्यांचा, की मार्क्स कट होतील का मग? नाही, तुमचे मार्क्स इथं कट नाही होणार. जेवढे मार्क्स आहेत तुम्हाला तेवढेच मिळणार आहेत, जे तुम्ही लिहाल त्याला. फक्त तुम्हाला एक गोष्ट फॉलो करायची आहे. काय? सेक्शन 5 पासून सुरुवात करणारा पेपर लिहिणारा पद्धतशीर एकदम हेडिंग लिहायचं वर, सेक्शन 5 रायटिंग स्किल. क्वेश्चन नंबर 1 जो असेल, क्वेश्चन नंबर एकदम व्यवस्थित टाकायचा. क्वेश्चन नाही लिहायचा पेपर आन्सर शीट मध्ये, क्वेश्चन नंबर लिहायचा. क्वेश्चन समजा कसं लिहाल, क्वेश्चन नंबर तुम्ही लिहाल क्वेश्चन 5A लेटर रायटिंग असं लिहाल. त्यामधला तुम्ही कोणता सॉल्व्ह करत आहात, फॉर्मल की इनफॉर्मल, A1 की A2, तो पद्धतशीर लिहायचा. A1 लिहायचा, नाहीतर A1 लिहाल आणि लिहाल तुम्ही फॉर्मल लेटर, A2चा आन्सर. A2 लिहाल आणि लिहाल तुम्ही A1चा आन्सर. मग हे तर चुकीचं आहे ना, हे चूक तुमची आहे. जे पेपर चेक करणारे असतात ते काय पाहतात, ठीक आहे, सेक्शन बरोबर व्यवस्थित लिहिलेला आहे, क्वेश्चन नंबर कोणता आहे पाहिलेला आहे, क्वेश्चन कोणता लिहिलेला आहे तो पाहतात, आणि आता आन्सर कोणतं लिहिलं ते पाहतात. हे जर तुम्ही पद्धतशीर लिहिलं असेल तर मॅटर नाही करत तुम्ही कोणत्या सेक्शनपासून सुरुवात करता. आणि मी स्वतः फॉलो केलं आहे, मला बेस्ट चांगले मार्क्स मिळाले आहेत, मी सांगतो तुम्हाला, आहे ना. हे तुम्ही फॉलो करा. तर पहा, सुरुवात तुम्हाला करायची आहे रायटिंग स्किलपासून. ठीक आहे, आता मी तुम्हाला रायटिंग स्किलपासून सुरुवात करायला का सांगतो, याचं सगळ्यात मोठं एक कारण आहे, सगळ्यात मोठं कारण आहे. पहा, एक तर तुम्हाला मी सांगितलं पेपर पॅटर्ननुसार आणि फिक्सवाल्या क्वेश्चननुसार 20 मार्काला यामध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारतात आणि ते फिक्स असतात, त्यामध्ये बदल होत नाही. आता तुम्हाला पेपर सोडवण्यात जाणार आहात तुम्ही, पण त्याच्या अगोदरच तुम्हाला माहिती आहे की हे फिक्सवाले क्वेश्चन येणारच आहेत बोर्ड पेपरमध्ये. रायटिंग स्किलमध्ये लेटर रायटिंग येणार आहे, फॉर्मल इनफॉर्मल, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, डायलॉग रायटिंग, स्पीच रायटिंग, न्यूज रिपोर्ट, डेव्हलपर स्टोरी, हे फिक्स आहे, याच्यामध्ये बदल होणार नाहीये. मग जे फिक्स आहे आपल्याला अगोदरच माहिती आहे, जेव्हा पेपरला तुम्ही जाणार डायरेक्टली जर रायटिंग स्किलचा सेक्शन घेतला, तुम्ही लिहायला सुरुवात केली, हे 20 मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत, 4 क्वेश्चन सोडवायचे, तर तुम्ही अर्ध्या तासामध्ये नाही सोडू शकत का? सोडवू शकता, कारण की तुम्हाला अगोदरच माहिती आहे कशा टाईपचे क्वेश्चन यामध्ये येणार आहेत. जर तुम्ही भरपूर प्रॅक्टिस चांगली करून गेले तर तुम्ही ते सोडवू शकता अर्ध्या तासामध्ये. मग विचार करा, पहिल्या अर्ध्या तासामध्ये, 3 पैकी पहिल्या अर्ध्या तासामध्ये जर तुम्ही रायटिंग स्किल एक कंप्लीट सेक्शन पुराचा पुरा सोडवून आले अर्ध्या तासामध्ये पहिल्या, तर काय होणार? एक गोष्ट होणार, ते म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढणार इथं पेपर लिहिण्यामध्ये. आणि जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढल्यानंतर तुम्ही पुढचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. कसं पहा, तुम्ही रायटिंग स्किल अर्ध्या तासामध्ये सोडवला, नंतर काय करायचं, पहिला सेक्शन घ्यायचा, पहिल्या सेक्शनकडे यायचं, तो म्हणजेच की लँग्वेज स्टडी. ठीक आहे ना. आता तुम्ही सेक्शन 5 सोडून आले पहिले, आन्सर त्याचे, त्यानंतर लँग्वेज स्टडीकडे आले तुम्ही. त्यानंतर लँग्वेज स्टडीमध्ये जेव्हा तुम्ही आन्सर सोडवणार आहात, तुमची स्पीड वाढणार आहे लिहिण्याची. जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो तेव्हा तुमची स्पीड वाढते आन्सर लिहिण्याची. ठीक आहे ना. मी मान्य करतो फिक्सवाल्या क्वेश्चनमध्ये मी हे डायरेक्टवाले लँग्वेज स्टडीवाले पण क्वेश्चन सांगितले, बट हे 8 मार्क्ससाठी आहे, लक्षात ठेवा. ते 20 मार्क्ससाठी आहे रायटिंग स्किल, म्हणून सुरुवात तिथून करायची. त्यानंतर लँग्वेज स्टडीकडे यायचं तुम्ही. ठीक आहे ना. हे तुम्ही लिहायचं. आता पहा, तुमची स्पीड वाढेल, कॉन्फिडन्स वाढेल, म्हणून स्पीड वाढेल. तर पहा, हे तुम्ही सोडवलं, त्यानंतर तुम्ही टेक्स्च्युअल पॅसेजेसकडे यायचं. ठीक आहे ना. पॅसेजेसकडे यायचं, नंतर पोयमकडे जायचं, है ना. तर हे तुम्हाला करायचं आहे. आता मी एक गोष्ट क्लिअर करतो, मी तुम्हाला हे का नाही सांगितलं की तुम्ही टेक्स्च्युअल पॅसेजपासून सुरुवात करा. का नाही सांगितलं याचं कारण सांगतो पहा. आता तुम्हाला जेव्हा पॅरेग्राफ येणार आहे किंवा पोयम तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये येणार आहे, तुम्हाला काय करावं लागणार, जे पॅरेग्राफ दिला आहे तो पॅरेग्राफ तुम्हाला वाचावा लागणार. ठीक, पॅरेग्राफ दिला आहे, पॅरेग्राफ वाचा. वाचल्यानंतरच तुम्ही समजून घ्याल, समजल्यानंतरच तुम्ही
क्वेश्चनचे आन्सर लिहाल. आणि एक गोष्ट क्लिअर करतो इथं, बरेच विद्यार्थी काय करतात, जो पॅराग्राफ दिलाय तो वाचत नाही, डायरेक्टली क्वेश्चनकडे जातात, क्वेश्चन पाहतात आणि आन्सर शोधायला सुरुवात करतात. मी सांगतो तुमचा इथं टाइम वेस्ट होणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला 5 ते 7 मिनिटं जरी लागले, 5 ते 7 मिनिट लागतात एक पॅराग्राफ वाचायला. पद्धतशीर कॉन्सन्ट्रेशननी समजून घेऊन वाचायला, अंडरस्टँडिंग करून वाचा. 5 ते 7 मिनिट द्या तुम्हाला पॅराग्राफ वाचायला. जेव्हा तुम्ही पॅराग्राफ 5 ते 7 मिनिट द्याल वाचण्यासाठी, तर तुम्ही टाईम इन्व्हेस्ट करता त्याच्यामध्ये. कारण की इन्व्हेस्टमेंट तुमची आहे त्या पॅराग्राफ वाचण्यामध्ये, कॉन्सन्ट्रेशननी समजून घेण्यामध्ये. तर जेव्हा तुम्ही क्वेश्चनकडे जाल, क्वेश्चन आन्सर लिहिण्याकडे, तर तुम्हाला काय होणार आहे, समजणार आहे की हा क्वेश्चन वाचला की लगेच तुम्हाला पॅराग्राफमध्ये समजणार याचा आन्सर नेमकं कुठं आहे. ठीक आहे. हा टाइम तुमचा काय सेकंदामध्ये तुम्ही आन्सर सोडवाल. पण तेच तुम्ही डायरेक्टली क्वेश्चनकडे गेले, आन्सर शोधण्यामध्ये गेले, हा टाइम तुमचा वेस्ट होणार आहे. समजलं? म्हणून तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, पॅराग्राफ तुम्ही वाचा तो. म्हणजे उलटं तुम्ही 5 ते 7 मिनिट गमवत नाहीये. उलटं तुम्ही तुमचा टाईम वाचवत आहात पेपर लिहिण्यामध्ये. तुम्हाला आन्सर लवकर लिहाल तुम्ही, हे माझं म्हणणं आहे. ठीक आहे ना? कारण की टोटल 10 मार्क्ससाठी तुम्हाला 5 क्वेश्चन विचारतात. आता पहा, आपल्या पॉईंटकडे येऊया, की मी तुम्हाला पॅराग्राफ का नाही सांगितलं? पॅराग्राफ का नाही सांगितलं इथं सांगितलंय ना. पहा ना तुम्ही, पॅराग्राफ मला वाचावा लागणार, उत्तरं शोधून लिहावे लागणार. याच्यामध्ये तुमचा टाईम जाणार आहे. जेव्हा याच्यामध्ये टाईम जातो, मला माहिती आहे याचे आन्सर सोपी असतात बरं. आन्सर सोपी असतात, पॅराग्राफमधून शोधून लिहिणे सोपी असतात, मी मान्य करतो. पण याच्यामध्ये टाईम नावाची गोष्ट आहे. ठीक आहे. टाईम कन्झ्युमिंग जास्त असतात हे. टाईम कन्झ्युमिंग असतात. जर तुमचा याच्यामध्ये टाईम गेला, म्हणजे पहिला पॅराग्राफ तुम्ही सोडला 10 मार्क्ससाठी, याच्यामध्येच तुमचे 15 ते 20 मिनिट जातात मला माहिती आहे. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचे जातात. मग याच्यामध्येच एवढा तुमचा टाईम गेला, मग तुम्ही काय विचार करता, माइंडमध्ये काय विचार येते, अरे बापरे, याला आता एवढा वेळ गेला, आता पुढचे पॅराग्राफ कसे सोडवायचे, पुढे तर भरपूर आपले सेक्शन राहिले. म्हणजे यांचं काय होणार, तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होणार. जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होते, म्हणजे रियालिटी सांगत आहे मी, सायकॉलॉजी सांगत आहे विद्यार्थ्यांची, तर तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होणार. कॉन्फिडन्स डाऊन झाला म्हणजे पुढचे सेक्शन तुम्हाला भारी वाटणार, म्हणजे इझी असतात ते, पण माइंडमध्ये तुम्हाला एक गोष्ट तयार होणार की अरे भारी आहेत ते. कॉन्फिडन्स डाऊन झाला, क्वेश्चन भारी वाटायला लागले, तुमचा टाइम जातो यामध्ये. टाइम गेला म्हणजे झालं, पूर्ण पेपर तुमचा सोडवणं नाही होणार. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही ना पोयमपासून सुरुवात करायची, ना पॅसेजपासून सुरुवात करायची. सुरुवात करायची तुम्ही रायटिंग स्किलपासून. रायटिंग स्किलपासून सुरुवात केली, तुमचा कॉन्फिडन्स वाढणार. कॉन्फिडन्स वाढला, तुम्हाला लिहिण्यामध्ये स्पीड येणार. लिहिण्यामध्ये स्पीड आली, तुम्ही पॅराग्राफ बरोबर वाचाल, पोयम बरोबर वाचाल, त्याचे आन्सर फास्ट सोडवाल. म्हणजे माइंडमध्ये येऊन जाणार विचार की अरे पुढचा पेपर तर एकदम सोपीच आहे. तुम्ही फास्ट लिहाल, मी सांगतो तुम्हाला, ही माझा एक्सपिरियन्स बोलत आहे, मी सांगत आहे. ठीक आहे ना? तर असं तुम्हाला करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मग काय करायचं, टेक्स्चुअल पॅसेज सोडवायचा, त्यानंतर पोयम सोडवायची आन्सरमध्ये, त्यानंतर तुम्हाला नॉन टेक्स्चुअल पॅसेज दिलाय तो सोडवायचा, आणि एकदम लास्टला सगळ्यात शेवटी तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट जे ट्रान्सलेशनचं असते ते शांत माइंडने एकदम तुम्ही सोडवायचं. मी सांगतो 3 तास तुम्हाला दिले असतात. 3 तासापैकी तुम्ही, तुमच्याकडे टाईम शिल्लक राहील असा तुम्ही पेपर सोडवाल माझ्या स्ट्रॅटेजीनुसार गेले तर, किंवा तुमची कोणती स्ट्रॅटेजी असेल तर ते तुम्ही फॉलो करा, जे तुम्हाला चांगली वाटते. फक्त पेपर तुम्ही लिहून याल पूर्ण कंप्लीट, हेच माझं उद्देश आहे, बाकी काही नाही. ठीक आहे? तर असं तुम्ही करा, तुम्हाला 100% पेपर चांगला जाणार आहे. तर सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे मला माहिती आहे, पण आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहतात म्हणजे नक्कीच तुम्हाला शिकायला मिळालं असेल. तुम्ही जे सांगितलं ते फॉलो करा जेवढे दिवस तुमच्याकडे आहेत त्या दिवसांमध्ये. ठीक आहे? आणि एक रिक्वेस्ट अजून आहे शेवटी, अजून तुम्ही व्हिडिओ पाहतात, लाईक नसेल केलं लाईक करा. कारण की माझ्यासाठी ह्याच गोष्टी मॅटर करतात ना, मी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत आहे. रिॲलिटी सांगतो, माझ्यासाठी ह्याच गोष्टी मॅटर करतात. तुम्ही लाईक नसेल केलं लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. माझ्यासाठी ह्याच गोष्टी मॅटर करतात, मी क्लिअरली सांगतो. ठीक आहे? याच्यामध्ये काही लपवण्याची गोष्ट नाही आहे. माझ्यासाठी लाईक मॅटर करते, माझ्यासाठी तुमचा सबस्क्राईब मॅटर करते, माझ्यासाठी तुमची कॉमेंट्स मॅटर करतात, आणि माझ्यासाठी तुमचा शेअर केलेला व्हिडिओ मॅटर करते. कारण की माझं टार्गेट आहे 1 मिलियन, 10 लाख विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहायला पाहिजे. जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत व्हिडिओ शेअर करत राहा, करत राहा, करत राहा. ठीक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, समजलं नसेल पुन्हा व्हिडिओ पहा, तुम्हाला समजणार आहे. आणि एवढंच होतं. तुम्हाला काही डाऊट असेल मला सांगा, बाकीच्या पेपरचे सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. डोंट वरी, प्रत्येक पेपरचा व्हिडिओ येणार आहे, बस स्टेप बाय स्टेप. ठीक आहे? थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ, स्टे कनेक्टेड. थँक्यू.